हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग। विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे। राजे हो, देहूतले मालक या अभंगाद्वारे विश्वाच्या मालकाला एक मागणी मागतात। हे जगदानंद कंद जगतपते पंढरीशा माय बापा, मला एक तुला मागणी मागायची रे। महाराज तुकोबराय मागणी मागतात। विटेवरच्या मालकाचा आनंद गगनात मावत नव्हता। महाराज आयुष्यात ज्या व्यक्तीने काही मागितलं नाही ती व्यक्ती आज आपल्या समोर मागते। देवाचा आनंद मावत नव्हता, कारण तुकोबराय ती आईचे मुलगे पुत्र आहेत की तुकोबरायच्या आईनं देवाला भीक मागायला लावली होती। देवाला त्या भारत देशातल्या महाराष्ट्रातल्या माईचं नाव होतं कनकाबाई। एकदा दर्शनाला गेले, देवाला आश्चर्य का वाटलं, का बोलता इकडचे। पंढरपूरला गेले आईसाहेब, तुकोबराय मागतात त्यावेळेला आश्चर्य का विटेवरच्या मालकाला। दर्शन घेतलं आईसाहेबांनी, देवाच्या पायावर आईसाहेबांचं डोकं आहे तेवढ्या अवकाशात विटेवरचा मालक वाकला आणि एक कानात वरतून आवाज आला, ए आई, ए कनकाई, मागणं ग मला काहीतरी। आई मला तुला द्यावं वाटते ग, मागणं माझी माय, मागणं ग आई, मागणं। पाठीमागे मालक होते, मालकांचं नाव होतं बोलोबा महाराज। मागे वळून पाहिलं, कनका तेच बोलतेत, चल पुढं। आईसाहेब पुढे सरकल्या, पदराला हात लावला उशे साहेब, जगाचा बाप कनकाबाईच्या पदराला हात लावतोय। हे माय, मागणं ग काहीतरी, मागणं। आईसाहेबांनी सांगितलं, देवा आतापर्यंत मागच्या पिढ्यात काही मागितलं नाही, तुला कशाला मागू। पदर सोडत नव्हता। आईसाहेबांनी सांगितलं, देवा तुझं दर्शन घेतलंय, सोडणं माझा पदर, सोडणं। देवानं सांगितलं मागणं, पदर झटकीला डॉक्टर साहेब। आणि आईसाहेबांनी सांगितलं, तुला कमी पडली असली तुम्हाला माग। काय भाई असेल हो। विटेवरचा मालक खाली उतरला आणि विटेवरच्या मालकाने एकच वाक्य वापरलं, देशील का ग माय, देशील का। त्याच्या पुढ्यात एक पाण्याचा तांब्या ठेवलेला होता देवाच्या, त्या तांब्यातलं पाणी उजव्या हातावरती घेतलं दादाबुवा आणि ते पाणी स्वतःच्या भोवताल फिरवलं। पुत्रेश्वर बापू, याचा अर्थ हा देह तुला समर्पित केलाय, काय मागशील याच्या पलीकडे। माय देशील, माग। विश्वाचा बाप पितांबराची ओटी करतो डॉक्टर साहेब, विश्वाचा बाप। कनकाबाईच्या डोळ्यातून पाणी आलं, देवा विश्वाचा भरण पोषण करणारा तू भिक्षा पात्र हातात घेतलंस। आई आता संकोच बाळगू नकोस, शंका घेऊ नकोस, मी मागितलं ते दे। काय पाहिजे देवा तुला, मला एकच दे, 9 महिने तुझ्या पोटात जागा दे। कडकडाटून मिठी मारली, देवा तू माझ्या पोटाला येणार। हो माय, असं तर काही मागत नाहीस, पण मला मागायला पात्र पाडलंस, मला तुझ्या पोटात जागा दे। म्हणून रामेश्वर शास्त्री एका ठिकाणी म्हणतात, मने रामेश्वर आश्चर्य वाटाव पंढरपुरातल्या मालकाला जटाळी साहेब।
ज्या मातेच्या पोटी जन्माला आलेला हिरा, त्या मातेनं जगाच्या बापाला भीक मागायला लावली. भगवान बुवा, त्या बाईच्या पोटी जन्माला आला हिरात किती तेजस्वी असेल हो, काय तेजस्वी असेल. आज काय मागतात तुकोबर आहे, काय आतुर आहे तुटीवरचे मालक. मागा तुकोबर आहे, मागा, मागत देवा, फक्त देत राहा. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. मला हरिभक्तांच्या घरी जन्म पाहिजे. आणि देवा पुन्हा पुन्हा काही मागा म्हणताल तर मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. काय देगा? संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. पुन्हा एक देऊन टाका. साधू असेल, संत असेल, त्याच्या पायावर डोकं ठेवत असताना मला लाज नाही वाटली पाहिजे. पण राजेव शंका एक आहे, साधू म्हणायचं कोणाला? डॉक्टर साहेब, पवित्र माणसाने हरामखोराच्या पायावर डोकं ठेवायचं नाही, भडवेंच्या पायावर डोकं ठेवायचं नाही, नालायकांच्या पायावर डोकं ठेवायचं नाही, बुजदिलांच्या पायावर डोकं ठेवायचं नाही. संप्रदायाचे नियम भंग करतो अशा भडव्यांच्या पायावर अब्जाने जरी रुपये असतील त्या हरामखोराकडं, तरी त्याच्या पायावर डोकं ठेवायचं नाही, कारण आपलं इतकं पवित्र मस्तक आहे. हा संप्रदाय पैसा जास्त झाला म्हणून त्याला मानत असतो का? अद्याप नाही. या संप्रदायात मोठ्या गाडीत महाराज बसून आला म्हणून त्याला मानतेत का? नाही. या संप्रदायातले जरी महाराष्ट्रातले गठुडे जमा करतो म्हणून त्याला मानतेत का? अद्याप नाही. या संप्रदायात ज्याचं आचरण गोडे त्याला मानत जा. आचरण भ्रष्ट माणसाला जर जवळ धरतान आणि संप्रदाय कलुषित करतान तर ज्ञानोबाराय तुकोबारायची शपथ घेऊन सांगतो, तुमच्या घराला कुलूप लागन. विडाला किती संप्रदाय सांभाळलाय मोठ्या लोकांनी, पुढे ऐकत राहा. अशा पवित्र संतांच्या चरणावर डोकं ठेवत असताना मला लाज नकोय, देऊन टाकली. तुका म्हणे अंगी, सलाईंची ताकद याच्याकरता मागितली साहेब तुमच्या. अमोल सर कीर्तनात नाचता याच्याकरता. तुझ्या कीर्तनात नाचण्यासाठी मला शक्ती दे. सामोरी देहावसानावरी. दादा व कीर्तन करायचं असेल तर ताकद लागेल. चिल्याबाळ महाराज वारी करायची असेल तर ताकद लागेल, इमानदारीनं. एअर कंडिशनर गाडीत जातून, कांदा पालखीला देतून, सेल्फी काढतो, लोकांना सेल्फी टाकतून, घरी पप्प्याच्या मायल गप्पा मारतो. भडव्या, तुला येन इतका आणि हराम खोरा, तुम्ही इंचभर जागा ठोसायला लाल करायची नाल आहे का? माणसाला फसव भडव्या, ज्ञानोबाराय तुकोबाराय फसवतो का? अजून संसार पेटल. शक्ती शक्ती गोळ्या घेतल्या तुमच्याकडून त्या दिवशी. नागरे सर म्हणले जाऊ नका, तब्येत खराब आहे. बापूल बोलून गेलतो, साहेब देतेत गोळ्या. दादा पाटील गोळी घेतली, 42 किलोमीटर चढूस तर काही वाटलं नाही. म्हणून सोमनाथ राजे मागच्या वेळेस भागवत द्यायला रद्द केलं तुम्ही, कारण त्र्यंबकची वारी असती. खूप आग्रह केलता सोमनाथ भाईंना, वारी असते, वारी नाही सोडायची. त्या गोळीच्या रूपात पांडुरंग, तिथं शक्ती पाहिजे. तिथं पप्याच्या माईपाशी गिरटे घालायला मोमुल्या कुठला. मागच्या जन्मात काय तमाशात कधी आजार होता का सुमळ्या? उडाला हसण्या घेऊ नका. तुझ्या कीर्तनात नाचण्यासाठी शक्ती दे. नाचावा तिथंच फक्त. तरला भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. कशाकडे हरिदासाच्या इथं जन्म घ्यायचा आहे तुकोबारायला? सज्जनांनो, श्रुती नावाची व्यक्ती आली.
डॉक्टर साहेब त्या श्रुती नावाच्या व्यक्तीनं तुकोबारायला प्रश्न केला, तुम्हाला मंत्री नाही व्हावं वाटत का? तुकोबाराय म्हणले, बाई मंत्री व्हायला काय हरकत नाही, पण कवा खाली बसलेले चपका देतील सांगता येत नाही, म्हणून तेही पद नको. सात्विक अधिक वात्रट लोकांकडनं मिळालेलं पद हे कधी कलुषित होईल सांगता येत नाही, म्हणून हे पद नकोय. नकोय म्हणले मंत्रीपद. ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर पंतप्रधान तर राष्ट्रपती पदाची त्यांना हे केली. हे नको म्हणले मला. ते तुकोबाराय म्हणले, माय या सगळ्या मंत्र्याला जन्मकाला घालायचा असा कुंभार हाडा मासाचा, सत्यलोकातला मालक कुलाल हाडाचा, बादशाह हाडाचा, अखंड मडके घरी तोरे. एवढा ज्याच्या हाताने जन्म भेटतोय त्याला ब्रह्मदेव म्हणतात, तर त्या पदावर बसलेलं त्याचं इचकलं, तो खालच्यांचं काय? नको देवा, हे राजसत्तेतलं पद नको. नालायकाच्या पण पाया पडावं लागतंय. बघा आमच्या ज्याला कवडीची अक्कल नाही त्याला पण म्हणावं लागतंय, बघा आमच्यावर. आहेत का राजकीय लोक बसतील इथं? आणि आल्यावर जर त्याच्यासाठी काच खाली जर नाही केलं डॉक्टर साहेब, त्याच्या स्पीकरची लाईटच जात नाही, तेव्हा माणूस राहिला का बाबा? आणि मग काय शेपूट आली त्याला? तुकोबाराय म्हणले, श्रुती माते नकोय 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 नकोय, मला फक्त हरिदासाच्या घरी जन्म पाहिजे, एवढंच पाहिजे. आणि कोणी हरिदास नाही, नुसत्या घरात माळी खपक्या घातल्यामुळे टोपी माळा देवाची गबाळ नाही, अंतकरणातला वारकरी, अंतकरणातला हरिदास, अशांतर मला जन्म पाहिजे. महाराज असा जरी एखादा निष्ठावंत वारकरी एका ठिकाणी महाराज तो म्हणले, देवा संतांच्या दारातलं मला कुत्र पण कर. संत द्वारीचा कुत्र. आणि एक सांगू का तुम्हाला, भडव्यांची बुट चाटण्यापेक्षा, असतील पैशावाले पण भडव्यांची बुट चाटण्यापेक्षा दर्जेदार लोकांचं कुत्र झालेलं परवडतंय त्यांच्या दारात. मला हरिदासाच्या घरी जन्म पाहिजे. काय दर्जा हरिदासांचा? एक व्यक्ती महिन्याची पंढरपूरची वारकरी, दर महिन्याची वारकरी, वेष्टीची सुविधा नाही, ट्रेनची सुविधा नाही, पायानंच वारी. घरापासून पंढरी पायी, पंढरीपासून अमोलसर पायीच वारी. 92 वर्षापर्यंत वारी केली. वयाच्या 92 वर्षात वारी केली. 92 वर्षापर्यंत. शेवटच्या टप्प्यात शरीराने थोडी साथ सोडली. मर्यादा आहे, मर्यादा आहे. एखाद्या खुंटीला जर 5 किलो वजन अडकवायचं असेल आणि त्या खुंटीला जर 9 किलोची पिशवी अडकली तर खुंटी मोडते आणि जे वजन अडकवलं तेही फुटून जाते. याला मर्यादा दिली. स्टॉक आहे. विश्वाच्या मालकानं एक डब्बी दिली, ती संपली, पुन्हा विषय संपला. उलटे पाय वाकले, गुडघे बाहेर गेले, पंजे आतमध्ये आले, तरी पण वारी सोडली नाही. वारीमध्ये चालत असताना दोन्ही पायाची गोटे घासत होती. गोटी घासून घासून त्याच्यावरची त्वचा निघून गेली. पांढर शुभ्र अस्थिहाड दिसत होत. बाजूनं काही त्या शेष भागातून अशुद्ध रक्त बाहेर येत होत. संध्याकाळी धोत्राचं कोपरा फाडावा, त्याची पट्टी बांधावी, एखाद्या जागेवर विश्रांती घेतली तर माशा त्रास देत होत्या. अशा परिस्थितीत वारी. 91 वर्षे. 91व्या वर्षामध्ये वारीला निघत असताना खवणेसर घरातल्या लोकांनी नकार दिला. बाबा जाऊ नका, तुम्ही घरी बसून विठ्ठल विठ्ठल करा. हरिदासाची ताकद काय, कशा करता जन्म मागतात, घरी बसून विठ्ठल विठ्ठल म्हणा. उदात्त अंतकरणाने शब्द टाकला, अरे घरी बसून काय करू, काही नाही, चांगल्या प्रतीची गादी आणली, त्या गादीवर आराम करा, माळ हातात देतो, तुम्ही जप करीत बसा, तुमच्या शरीराला आराम होईल.
काय चोंबळ्या वारकरी होते होय? फक्त सेल्फी काढाय पुरता. घरातल्या लोकांना सांगितलं, डॉक्टर साहेब तुम्ही मला गुलाबाच्या पाकळ्या जरी गादीवर आथरल्या तरी एक न एक दिवस हे शरीर सडणारे रे, कुजणारे रे. मग तुमच्या घरात कुजण्यापेक्षा पंढरीच्या वाटावर कुजू द्या ना शरीर. करेल काय करायचं तो मालक माझं, कुजू द्या शरीर पंढरीच्या वाटावर. नाकारलं. 2-3 लाडू घेतले. परिस्थिती साधी होती. लाडू चपाती, पांढरी पोळी म्हणतो ना आपण तिला, चपाती चांगली भाजलेली. ती चपाती कुस्करली, त्याच्यात एक तुपाचा चमचा टाकला, एवढा एवढा गुळाचा खडा कुस्करला आणि मलिद्याचे 3 लाडू करून दिले. जास्त द्यायचे होते. गव्हाचं पीठच नाही आम्हाला सर घरी, पीठच नाही जास्त. इतकी परिस्थिती नाजूक. निघाले ते लाडू घेऊन. पंढरीच्या मालकाच्या दरबारात पोचले. चंद्रभागेचं स्नान केलं. पुंडलिक राजाचं दर्शन घेतलं. नगर प्रदक्षिणा केली. विटेवरच्या मालकाच्या चरणावर दंडवत घातला आणि मालकाला सांगितलं, येतो माय बापा. लगेच घरी वापस येऊ लागले. वापस येत असताना एक गावी मुक्काम पडला. त्या गावामध्ये मारुतीरायाचं छोटस मंदिर होतं. काळ 100 वर्षापूर्वीच आहे. काय परिस्थिती असेल त्या काळात, असतील का मोठी मोठी मंदिर. एक लहानसं मंदिर मारुतीरायाचं. कोण मारुतीराय? जगातला 1 नंबरचा वारकरी. मारुतीरायासारखा वारकरी होणे नाही, नाही नाही नाही, कोणी डोकंच लावायचं नाही. एवढा एक जण म्हणे, महाराज मी आयुष्यभर कोणाच्या पैशाला हात नाही लावला. नाही लावला. भाकरी तर खाल्ल्याच ना, भाकरी तरी खाल्ल्याच नव्हता. काही काही लोकांना टचके मारायचं लय ना आले. अरे पैशाला हात नाही लावला, तुला कोणी देतच नव्हतं म्हणून लावला नाही. तू घेऊन पाय ना, तू कीर्तनट होते का कोणी पाय. हे काय होतं माहितीये का, विनाकारण आपली ज्वारी पाडायची ठुलीन दुसऱ्याची वळी दाबायला. नालायकाचा मुखिया कुठला. काहीतरी आपलं तिळभर करायचं, निळभर मांडायचं, आपलं मांडीतच राहतो, मांडीतच राहतो. अरे 150 कोटी लोकांमध्ये कुठं दुकान चलून तो येडपट ठीक काय, तू कशाला आगाऊपणा करतो. मारुतीरायाचं मंदिर आहे. जगातला 1 नंबरचा वारकरी. का पण बरोबरीच होऊ शकत नाहीत. महाराज आपण भाकरीनं तरी बाटलो. खाल्ली का मारुतीरायन भाकरी? देवाचं काम केलं तरी पालाच खाल्ला आणि भजन केलं तरी पालाच खाल्ला. केवळ वनिचे रेवनचार पाले खावीर वानर. चारी मुक्ती त्यांच्या किंकर सवे सुरवर वंदिती. पाला खाणार लोक. जीवनभर भजन केलं. त्या मारुतीरायाच्या मंदिरात आले. बाजूला वाहत्या पाण्याला हातपाय धुतले. साष्टांग दंडवत घातला. हातात कमरेची चिपळी काढली आणि मारुतीरायाच्या समोर तासभर भजन केलं. फुकट खात नव्हती लोक. भजन केलं आणि भजन आटपल्याच्या नंतर लहानसं उपरणं, त्या उपरण्याला 2 गाठी मारल्या. त्याची जोडी केली आणि ज्या बाईच्या दारात तो सुरुंबावणे, त्या बाईला आवाज दिला, माय वाडा मधुकरी. भाकरीचा दुष्काळ अमोलसर. सत्खुर तुकडा बाईनं वाढला. 5-4 बायकांकडे गेल्याच्या नंतर एका भाकरीची बरोबरी झाली. डॉक्टर हुसेन साहेब एका भाकरीची. गेले घरी. काय वारकरी जीवन असलो. आम्हा कीर्तन करायला पंक्तीत बसिल तर कोकण्या मशिवानी फुगन त्यो. आणि काय होते कीर्तन करायला पंक्तीत खाल्लं तर काय मरण का देऊ. त्याच्या अंगावर गारा पडतील का, एखादा धोंडा पडेल का. जो माणूस जितका लहान होईल का तितका पंढरपुरातला मालक त्याला मोठा करीत असतो.
आणि जितका टेकीत परमार्थात वागन का, जितका जो परमार्थात टेक करतो का, त्याच्या घरातच असं सुरुंग पाडी तू पप्याच्या माईच्या चपला. मग ते काय घरात सोडीन काय सांगताच येत नाही. पंढरपुरातल्या मालका इतका गुंड आणि लक्ष्मी इतकी चंचल जगात बाई नाही. विठाला टेक नाही चालत, तशी तर कुठंच चालत नाही, पण सांप्रदाय तर मुळीच चालत नाही. 5-4 घरी मागणीला तुकडा तुकडा एका भाकरीची बरोबरी झाली. त्या जोडीची वाट सोडली, मारुतीरायाच्या समोर टेकली, भोपळ्यातलं पाणी घेतलं, पाणी फिरवलं डॉक्टर साहेब, आणि मारुतीरायाला सांगितलं, माय बापा करा जेवण, माय बापा करा जेवण. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, उत्तरेश्वर बापू, ह्या वारकऱ्याने मारुतीरायाला जेव्हा म्हणल्यावर पाषाणाची मूर्ती वाकली होती. पाषाणाची मूर्ती वाकली. मधुकरीतला तुकडा घेतला, खाऊन टाकला. आळंदीत मधुकरी खाऊन ज्यांनी निष्ठेनं गाथा वाचिला का, ते पंढरपुरातल्या अंतकरणात. आणि मधुकरी खाऊन जे वाटसूट खेळले का, ते पप्या जमाईची साडी चोळायला, धोतबस्पर कर, साड्या, जंपर, तिच्या चपला. लय दार आहे पंढरपुरातला मालक. त्याच्या रावणाला आपटीले, रावणाची एक चौकट इकल्यावर 13-12 खासदार कोणाची मारवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. 13-12 खासदार एक चौकट इकल्यावर, अशा 7 कोटी चौकटी होत्या. थोडा शब्द चुकला का जगाच्या बाईकडे चुकीच्या दृष्टीने पाहिलं, बसलं बाय काय पुढे तिथंच कुटीत. केवढा रावण, वाऱ्याला विचारून त्याच्या गावात जावं लागत होतं, वायूला विचारून. ब्रह्मदेव देव झाला होते. चंदनं महत्पुण्यम पवित्र पापनाशनाक्षदान महत्पुण्यम पवित्र पापनाशना शुद्धोदक स्नानम उष्णोदक स्नानम चंदन स्नानम शर्करा स्नानम घृत स्नानम गुडा शर्करा नैवेद्या खाद्या सर्वास्थितो प्रजलो भयव्याप्त जावतो चंदना सर्वस्थिता या रत्नोदक भयव्याप्ती. हे मंत्र म्हणाल ब्रह्मदेव 4 तोंडानं. चंद्रवार घालायला कूलर होता रावणाचा, चंद्र कूलर, एसी, सूर्य दिवे लावायला. एक शब्द चुकला, एक कारण चुकलं, बसलं बायकोच्या तिथंच. मालकाची ताकद आपटून हल्ला 2 वाजून 18 मिनिटाला. समुद्राच्या कडेला लावून पेटून द्याला वानराच्या हातानं. नादीच लागायचं नाही पंढरपुरातल्या मालकाच्या. तिथं नाही शहाणपणा करायचा. त्याचं कोर्ट म्हणजे फार मोठं कोर्ट आहे. खालच्या कोर्टात पैसे देऊन सुटतान, खालच्या कोर्टात पैसे देऊन सुटतान, त्याच्या कोर्टात कॉफी चालत नाही, पेपर चालत. तर मालक आहे महाराज, मालक. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठावना हिवरला, जळी स्थळी काष्टी पाषाण कणात त्याचं अस्तित्व आहे, म्हणून त्याच्या पुढे चूक चालत नाही. जेव्हा मारुतीने पाषाणाची मूर्ती वाकली आणि मधुकरीतला प्रसाद ग्रहण केला, तृप्तीचा ढेकर दिला, आणि मारुतीराय बोलत होते, जेव्हा वारकरी. आणि मग वारकऱ्याने मधुकरी बाजूला घेतली. शरीर तापलं होतं, वय खूप झालेलं होतं, वाताचा विकार वाढला, शरीर त्रास देत होतं. त्याच्यातली अर्धी मधुकरी खाल्ली आणि अर्धी खुंटीला अडकून ठेवली. योग असा आला, संध्याकाळी झोपले. रात्रीच्या 1-2 वाजता मारुतीरायाच्या मंदिरातला घंटा वाजला. एवढ्या रात्री कोण येणार आहे? तोंडावरलं पांघरण काढलं, चांदण्याचा प्रकाश होता. मारुतीरायाच्या मंदिरात एक मिनमिनता दिवा होता. त्या दिव्याच्या प्रकाशात, चंद्राच्या प्रकाशात मंदिरात आलेला घंटा वाजवणारा सद्ग्रस्त दिसला. कोण आपण? हरिदासाच्या घरी जन्म का, याच्यावर बोलतोय. वारकऱ्याने विचारलं, कोण आपण? कोण कोण कोण? मी प्रवासी आहे. एवढ्या रात्री आलात दादा? होय, चालत होतो, रस्त्यात गाव नाही लागलं, दिव्यांचा प्रकाश दिसला कुठेतरी, म्हणून गाव असेल असं लक्षात आलं. त्यावेळेला ही लाईटची व्यवस्था नव्हती. कुठंतरी एखाद्याच्या घरी चिमणी असायची,
त्या दाराच्या फट्टीतून प्रकाश दिसायचा, हे गाव आहे म्हणून लक्षात यायचं. म्हणून आलोय. बर, पाय धुताल? स्वतःच्या लटकवलेला भोपळा दिला, पाय धुवायला लावली, चूळ भरायला लावली, जवळ अंथरुणापाशी बसवलं, वळकटीपाशी. नागरे सर त्या व्यक्तीला हात जोडले. हो दादा, चालून आलास, खाशील का जरसक, खाशील का? आणि त्या मधुकरीतल्या उरलेला भाग खाऊन टाकला. कसा खाल्ला माहिती आहे अमोल सर? तरी तुम्हाला नसेल माहीत, उशे साहेबाला माहीत असेल ती परिस्थिती. आपल्या लहानपणी उशे साहेब पालवात भाकरी बांधल्याच्या नंतर त्याचा कुस्कूर सुद्धा खाली पडू देत नव्हते. भाकरीचा कुस्कूर सुद्धा ते खाऊन टाकायचे. इतक्या श्रद्धेनं जीवन जगून आपल्या बाप दाद्यांनी आपल्याला मोठं केलंय. तुमच्या पायाला हात लावून प्रणाम करतो. म्हणून बाप दाद्यांना इसर जाऊ नका, आपल्या आजोबा पंजोबांना इसर जाऊ नका, आपल्या माय बापांना इसर जाऊ नका. त्यांनी फार परिस्थिती काढून आपल्याला मोठं केलंय. कुस्कूर खाल्ला भाकरीचा, लोणचाच्या बोरीचा जर गर खाल्ला तर दादा महाराज त्या लोणचाचं आतलं टरकल फेकून देत नव्हते. पाण्यात बुडू बुडू जुन्या काळातली माणसं चोखून खात होती. त्या परिस्थितीत संसार करून आपल्यासाठी इती 2-2 इती जमिनी कमवून ठेवल्यात. हे जीनच्या पॅन्टीवाल्याला थोडासा आकलीचा कांदा असावा. काय परिस्थिती केली असेल, काय परिस्थिती लक्षात ठेवा. एक वाक्य उलट बोलू का? वसे साहेब, त्या काळातल्या लोकांनी ह्या जमिनी विकून जर बायका गोव्याला नेल्या असत्या तर माय बापाला न मानणारी हरामखोर औलाद मुंबईला गटार उपसायला गेली असती. नाही आयुष केली त्यांनी, नाही मजा मारली त्यांनी, आपल्या लेकराईसाठी जीव वाढवला. कुरवंडी करतो बाप, बाप करी जोडी, आपली कुरवंडी वाढवणे, जीव वाढवून टाकलाय. बघा परिस्थिती. खाल्ली सगळी मधुकरी. आपल्या वळकटीतला काही भाग बांगवला आणि त्या सद्ग्रस्ताला सांगितलं, दादा कर आराम, थकून आलास. दादा पाटील सांगितलं, कर आराम कर, थकून आलास, थकून. याला म्हणतात वारी. आता वारीत गर्दीले टेम्पो केला, गाद्या टाकल्या, आचारी संघ घेतला, 52 अध्यायाचा ग्रंथ घेतला. तुला टेम्पो सगळं जरी चंद्रभागेत पुरलं न भडव्या, तुला मोक्ष भेटन का? नालाय का? तिकडे जाऊन पत्ते खेळतो वारीत. इकडचं पाप तिकडं धुता येतंय आणि तिथं केलेलं पाप वज्रलेप होते, वज्रलेप होते. वारीला त्यानं जात जा, तिकडे जाऊन नाटक करी जाऊ नका. तिकडे जाऊन नाटक करायचे असतील तर लेकरासाठी पापाचा डोंगर कमवून ठेवताल. कशाला जाता तिकडं पाप करायला? विठाला परवाला एक जण प्रयागराजला निघाला, म्हणला मी कुंभाला चाललो आणि तिकडं तंबाखू भेटणार नाही म्हणून तोट्याचं बंडलच नेलं. ही अवलाद जर तिथल्या पवित्र तीर्थात तंबाखू खाऊन थुकत असेल तर प्रयागराज पावन का त्याला? मला नाही चोंबळ्या गप्पा आहेत, करणार बी नाही. काय करताल? कीर्तन घेणार नाही. तुम्हाला 30 गाव पट्ट्याला 36 गाव. मी काही मागे लागे नाही कोणाचा. हाऊत भरलेला आहे. मग एक जण म्हणला, हाऊत किती भरलाय? तुझ्या पाया पडायची गरज नाही इतका भरलाय. नाही नाही, आवडत असतील तुम्हाला चोंबळे, घ्या खांद्यावर नाचा. मी नाही चोंबळणार. देवाला आवडलं असं कीर्तन. योगासाला झोपायला जागा दिली. महाराज ते झोपायला आलं नव्हतं, ते भाकरी खायला आलं नव्हतं, ते ह्या वारकऱ्याची सेवा करायला आलं होतं. डॉक्टर साहेब, त्या वारकऱ्याचं नाव होतं रानोबा नावाचा वारकरी. रानोबा ऐका कोण होते पुढे. आणि मारुतीरायाच्या दिव्याची वाट थोडीशी पुढे केली, प्रकाश थोडासा वाढत गेला आणि समोरची व्यक्ती गप्पा करत बसली होती. त्यांनी सांगितलं, वारकरी बाबा तुम्हाला बोला वाटतंय? अहो मला पडू द्या, मला पहाटे चालायचंय. काय नाही म्हणे, मी पण तुमच्या सोबत आहे ना पहाटे. एक काम करू द्या ना, तुमची पाय थोडी थकलेली दिसते, तुम्ही मला भाकरी दिली, मी तुमचे पाय दाबू का? रानोबा वारकऱ्याच्या तोंडातून शब्द पडला, बाळा
अरे म्या लोकांना विटेवरच्या मालकाच्या नावानं भाकरी मागितली, तिला मधुकरी म्हणतात, पुराणाच्या भाषेत तिला कांती भिक्षे म्हणतात, आणि या भिक्षा मी तुला दिली रे दादा, आणि या भिक्षेच्या बदल्यात जर तू माझे पाय दाबलेस तर पुढचा जन्म मला बैलाचा घ्यावा लागेल आणि तुझ्या घरचा आऊत आणावं लागेल, तुझ्या घरचा आऊत आणावं लागेल मला, मी माझे पाय दाबू देणार नाही. सेवा करून घेत असताना मर्यादा ठेवली पाहिजे. या शरीराला आपल्यापेक्षा कर्तव्यनिष्ठ माणसाच्या हातानं जर सेवा करून घेतली असेल तर पाप लागते, पाप लागते, पाप लागते. एक, आणि जीवन ज्याचं लाचार आहे अशा माणसाला जर काही देऊन तुम्ही शरीर चोळायला लावला असेल तर किमान 10 जन्म तरी नरक भोगावं लागते. मर्यादा असली पाहिजे, मर्यादा. हे दुःखाचं कोठारे, दुर्गंधीचं भांडार, हे का इतकं नाही. आणि मनात घेतलं तर शरीर सुखाचे घोसले. हा, भजन केलं तर सुखाचं घोसलंय, आणि नाटक केले तर हे किड्याचं कुर्मीचं नरकाचं साधन आहे. शरीर आहे नरकाचं. याला इतकं लय चोंभाळी जाऊ नका. नाही पाय दाबू दिली. समोरच्या व्यक्तीनं सांगितलं, महाराज तुमची पाय वाकली, घोट्याला जखमा झाल्या, आणि चालून चालून डॉक्टर साहेब पायाला सुद्धा जखमा झाल्या. आज यायच्या देखता येईन नागरे सर खोकला. तुम्हाला भ्यालाय का? ते खोकला बी माझा जास्त भाडवा आहे. दोन्ही दोघं बसलेत ना, ते माझ्या शरीराचे देव येत. 5 फेब्रुवारी 2019 सकाळी 5 वाजता माझी वाट पाहत मी पेशंट म्हणून ज्या हॉस्पिटलमध्ये दाखल झालो, जालना हॉस्पिटलला, 4.5 तासानं जिवंत घोषित झालतो अंबाजोगाईला. आणि 5 फेब्रुवारीला सकाळी 5 वाजता मला गाडीतून काढण्यासाठी जे रत्न होतं माझ्या शरीराचा देव डॉक्टर घोषे साहेब, अमोल सर माझ्यावर फार चर्या केली त्यावेळेला, खूप सुंदरशी चर्या. चला, योगासाला पायाच्या जखमा पाहिल्या. भगवान महाराज पायाला खडे रुतले होते, काका बुवा सासते बुवा खडे रुतले होते. त्या प्रवाशानं ते पायाला हात लावता लावता हात झटकीला. नाही लावायचा, हात नाही लावायचा. त्यांनी सांगितलं, वारकरी बाबा मी हात लावित नाही, माझ्याकडे औषधी आहे, आणि ती औषधी जर याला लावली तर तुमच्या जखमा संपत्यात. कधी संपत्यान? डोळ्याचं पापण लावते तितक्या वेळात. डॉक्टर साहेब असं औषध कसं असू शकेल? कारण लगेच लावल्याबरोबर कसं होईल? त्यांनी सांगितलं, मी वैद्य पाहिले, हाकीम पाहिले, त्या काळात डॉक्टरला वैद्य म्हणायचे, आणि आजही तुमच्या क्षेत्राला वैद्यकीय क्षेत्रच म्हणतात ना. वैद्य, धन्वंतरी नावाचा वैद्य, सुशेन नावाचा वैद्य, आणि तिथून पुढे मग तुम्ही वैद्य. वैद्यकीय क्षेत्र, हाकीम, जोगी, नाना प्रकारचे लोक पाहिले रे मी, पण पायाच्या जखमा नाही नीट झाल्या. ते म्हणले, माझं लावून तर बघा, दे इकडे. पण ते समोरचा माणूस इतका हट्टी होता डॉक्टर साहेब, त्यानं सांगितलं, तुमच्या हातानं लावण्यात, चोळण्यात, मागं पुढं करण्यात जर कमी झालं तर रिॲक्शन होईल, साईड इफेक्ट, बरोबर शब्द आहे ना, त्याचे दुष्परिणाम होतील आणि जखमा वाढत्या. इतकं चालू होतं ते पुढचं इतकं चालू होतं. माझ्या हातानं लावू द्या. ते म्हणले, दादा मी 4थ्या आश्रमात गेलो. वारकरी कोणाला म्हणतात माहितीये का? कसा वारकरी आहे? मी 4थ्या आश्रमात गेलो, आणि 4थ्या आश्रमात गेलेल्या व्यक्तीनं बायकोनं आंघोळीला पाणी टाकल्यावर त्या पाण्यानं आंघोळ करायची नाही, त्याला वारकरी म्हणतात. 95 वर्षाचा आमच्या संग वारकरीन फोन नाही म्हणला, महाराज फोन लावा ना. नंबर लावला तर बायकोचा होता. आणि कुठेच झाली तू नेरी 95 वर्षाचा, ज्ञानोबराच्या सोहळ्यात, हो, रस्त्यानं फुकटे केळं खाल्लेत, आणि घरी पाप्याच माईल म्हणतो, झाली तू नेरी. मी म्हणलं, घे मुल्या, मी फोनच फोडून टाकला. म्हणलं, इतक्या पांचटाचा आवाज याच्यात गेला, आता आपल्या कानाला हे लावायचाच नाही. 95 वर्षाचा सुंबळ्या, हे वारकरी होण्याच्या लायकीचे आहेत का?
आणि काही 60-60 वर्षाच्या वाटुळी. हो, माझ्या संग 2 बाया मला भेटल्या. महाराज 20 वर्ष झालं वारी करतो. बाई मालक नाही, त्याला नाहीत येऊ देत. म्हणलं बाई काऊन नाही, कापूस सांभाळीत येत. म्हणलं वाननेर आहेत काय ते? का नौकर आहेत तुमचे? ते बाई म्हणली मा काय महाराज आहे. म्हणलं असाचे हो. म्हणलं बाई 20 वर्षापासून येतील पप्याच्या बापाला. नाही मी त्याला नाही येऊ देत. नग मीच येते. मी म्हणलं चंडाळणी, ते जर वारीला आला तर तुला घरी बसल्या बसल्या अर्ध भेटत आहे. त्याला ठुलं पाखरं हाणायला, वाननेर हाणायला, आणि ही चालली दिंडीत शेंगदाण्याच्या पुड्या सावडायला. राजगुऱ्याचे लाडू, शेंगदाण्याच्या पुड्या. सोमा कुठे रे? बंपिशी भरली. आता राजगुऱ्याच्या लाडूला सर्दी सहन होत नाही. पावसाने ते झाले ओले आणि ते गेले शेंगदाण्याच्या जवळ. शेंगदाणे फुगले, थैलीतून झाड उगले. थैलीतून भुईमुगाचे झाड उगले. हो, आणि म्हण मी वारीला आली. सरग बाजूला. ते या स्पर्शानं 10-5 मरतील. नाटक नाही करायची माझ्या माईनं. मालकाचा पुरुषार्थ मातीत घालून जी बाई परमार्थ करते ती लाव असते, आणि मालकाचं वैभव जोपासून जी परमार्थ करते ती देवी असती. आवडेल ना आवडेल तुम्हाला, पांचाटाचं आवडेल त्याच ऐका. दर्शन घेते, तिचं दर्शन पंढरपुरातला मालक घेतोय. तिची देवावरी सत्ता. परवाल ते अजय मला म्हणत होता, आज नाही कर बापू, हे ऋषा नाही करे आज. ते मला म्हणे एका बाईन कमेंट टाकली होती तुम्हाला मोबाईलवर, तुम्ही नवऱ्याच्या पाया पडायला सांगता, मा नवरा बिन आकली त्याच्या कशा पाया पडू. मा नवरा बिन आकली त्याच्या पाया कसं पडू. ते बुट हरपून येतो त्याच्या पाया कसं पडू. ती तिच्या नवऱ्याचं सांगत होती. मग बाळू महाराजाला म्हण बायकायला म्हण जाऊ नका पाया पडत जा. माझी माय, माझ्या बहिणींनो, खूप छोटी असेल तर माझ्या लेकींनो, शक्यतो सगळ्या माझ्या माईंनो, तुमच्या चपलाला हात लावून स्पर्श करून प्रणाम करतो. नालायक नवरा असला तरी पाया पडत जा. कारण ऐका, विषयांतर होत जाऊ तर एसटी जाती माझी बाजूला, पण बस स्टँडला आणतो. पुन्हा येतो मी रानूबाकडे, येतो. मुक्काम सोडित नाही, ताण घेऊ नका. का पाया पडायचे? नवरा किती जरी नालायक असला ना माझ्या माईंनो, आणि त्याच्या नालायकपणाला पाहून जर पत्नीनं नालायकपणा केला तर तुमच्या पोटी जन्माला आलेली वासर त्यांचा वनवास होईल. व माझ्या माईनो, त्यांचा वनवास होईल. काय त्यांचा दोष हो, काय त्यांचं पाप आहे तुमच्या पोटी जन्माला येणं. बापानं नालायकपणा केला आणि त्याच्या नालायकपणाला कंटाळून साहेब आईनं जर नालायकपणा केला तर त्या पोरीनं कुठं जायचंय? त्या चिमुकल्या पोरानं कुठं जायचंय? त्यानं कोणाचा हात धरायचा, कोणाच्या सावलीत थांबायचंय? म्हणून माझ्या माईंनो, तुम्हाला मी आग्रहानं बोलतोय, नालायक नवऱ्याचं सुद्धा दर्शन घेत जा, तो शमन कर जा, आणि आपल्या लेकराला पंखाखाली सांभाळी जा. माईचा आश्रय मिळेल. तुम्ही दोघांनी चुका केल्याच्या नंतर ह्या लेकरांचं रान होईल. हो माझ्या माईनो, रान होईल. देशाची विरे आहेत ती, या महाराष्ट्राची विरे आहेत, या पवित्र भारताची विरे आहेत ते. आणि आई संगोपन करू शकते, आई लालन पालन करू शकते. वाहू द्या त्यानं वाईट, वागू द्या, हा तुमच्या प्रारब्धाचा दोष आहे. पण तुम्ही सगळं सहन करून आपल्या लेकरांचा जर सांभाळ केला तर ती लेकरं या देशातले हिरे म्हणून चमकतील, हिरे म्हणून चमकतील. माझ्या माईंनो, नवऱ्याच्या वाईटपणाला कंटाळून तुम्ही जर वाईट वागलात तर या पवित्र चिमुकल्या बालकांचा नाश होईल. माझ्या माईंनो, वरी गेल्याच्या नंतर यमाला बोलायला तुम्हाला तोंड राहणार नाही, तोंड राहणार नाही. आणि मी तुम्हाला याच्याकरता बॉम्ब टाकतोय, हे मुंगळे ऐकत नाहीत. रांगेत चालतात त्या मुंग्या असतात, आणि थोत्र कोणीकडे घेऊन पळतात ते मुंगळे असतात. म्हणून मी या मुंगळ्यांना सांगत नाही, मी मुंग्यांना सांगतो, सहन करण्याची शक्ती माझ्या माईंना तुमच्यात आहे. म्हणून तुम्ही सहन करी जा, आणि आपल्या लेकरांसाठी त्याच्या पाया पडे जा.
याच्याकरता म्हणतोय माझ्या माईनो मला माफ करा. दुसरी एक गोष्ट सांगतो, माझा हक्क काय साहेब, या देशातल्या वारकरी संप्रदायानं या देशातली सर्वात मोठी श्रीमंती कोण असेल तर माझ्या देशातली श्रीमंती या देशाची स्त्री आहे. साहेब आज मी तुमचं वर्णन करावा, अमोल सरांचं वर्णन करावा, याच्यापेक्षा तुम्हाला ज्या मातेनं जन्म दिलाय त्या मातेचं कुस किती पवित्र असेल हो राजे. तुमचे स्वर इतके गंधर्वासारखे आहेत. आज तुम्ही गात असताना लोकांचे अंतःकरण तुमच्याकडे अशी चिंब भिजून पाहतात. तुमच्या आईनं तुम्हाला 9 महिने पोटात सांभाळलं, त्या माऊलींचं हृदय किती भारदस्त असेल. धन्य त्याची माय प्रसवली. आईचा दर्जा इतका मोठा आहे माझ्या माईने. तुम्ही मोठं करू शकता लेकरांना. माफ करा मला. तुम्हाला नवऱ्याच्या पाया पडायला लावतो याचा राग मानू नका. माझा काही स्वार्थ नाही माझ्या माईंनो, स्वार्थ आहे माझा. माझा देश सुधरल तुम्ही लेकरांना संस्कार दिले तर. याच्याकरता लहानपणा घेत जा म्हणून पाया पडायचं सांगतोय. श्रुती सांगते, पुराण सांगते, वेद सांगते, शास्त्र सांगते, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. चला पुढे. समोरच्या व्यक्तीने सांगितलं तुमचे पाय चोळून मी देतोय. दादा 4थ्या आश्रमात गेलो रे, आता पायाला हात लावू देत नाही कोणाला. ऐका ना दादा, वारकरी बाबा ऐका, मला एकदा चोळू द्या ना. आणि इकडच्या कडे पायाचा घोट्याकडचा पाय बोटाकडे गेला साहेब, आणि बोटाकडचा एकदा टाचेकडे आल्याबरोबर वरचं पापण खालच्या पापणाला चिटकते. इतक्या टायमामध्येच आजार राहून गेला. महाराज ते वारकरी होते, रानोबा वारकरी. असं झाल्याबरोबर दोन्ही हातानं दोन्ही हात पकडे. कोण आहेस तू? माझ्या जखमेला हात लागल्याबरोबर माझी जखम राहते. कोण आहेस तू सांग? हात झटकीत होता. ज्यानं पायाला औषध लावलंय डॉक्टर साहेब, तो पंढरपुरातला जगाचा बाप होता. जगाचा बाप होता. हात झटकीत होता. महाराज भक्तीची ताकद सुटत नसती, सोडत न. सांग कोण आहेस तर. मूर्ती प्रगट झाली, चतुर्भुज मूर्ती, जगाचा बाप. रानोबा महाराजांनी लोटांगण घातलंस, माय बापा जगन्निवासा, माझ्या तळव्याला हात लावलास. तू विश्वाचा बाप आहेस रे, जगाचा बाप आहेस तू. माझ्या तळव्याला हात लावला. डोळे भरून आले आणि कडकडाटून मिठी मारली. रानोबा रानोबा 92-91 वर्ष झालं वारी करता. या वारीच्या पुण्याईचं गाठोड माझ्या डोक्यावर बसले आणि ते डोकं माझं वाकले. मला मान करी वरता येत नाही. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. संतांचं कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. आणि रानोबा महाराज हे कर्ज उतरण्यासाठी तुमचे पाय चोळायला आलो. पायाच्या जखमारा आल्या साहेब. पुढे ऐका. देवानं सांगितलं हे गुडघे सरळ करू का? नाही करायचे. देवा आतापर्यंत तुझ्या वाऱ्या करीत आलो, आणि आता जर गुडघे सरळ केलेस ना, तिकडे जाईन कापस उपटायला, तुरी कापायला, सोयाबीन कापायला नकोय. असू दे वाकलेले. देवानं सांगितलं नाही तुम्ही वारीच करताल. पुढचा पर्याय ऐका. कोणाला म्हणते वारकरी? महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण निर्वी आवडोनी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी ना ऐकावी. याला वारकरी म्हणतात. याला वारकरी. देवाला काय उत्तर दिलं? देवा जखमा नीट झाल्या, सांगेल अमक्या डॉक्टरनं माझं नीट केलंय, पण पाय जर वाकलेले सरळ केलेस तर मला घरचे लोक म्हणतील कोणी सरळ केले? देवानं. शेजाऱ्याला सांगतील, आणि माझ्या प्रांतातली सगळी लोक तुझ्या दर्शनाऐवजी माझ्या दर्शनाला येतील, आणि मला ते नकोय. ती व्यक्ती होती सोनपेठची. त्या व्यक्तीचं नाव होतं रानोबा वारकरी. यांच्या कुळात कोण जन्माला आलं माहिती दादा महाराज? रानोबा वारकऱ्यांचे पंतू, ज्ञान सूर्य, ज्ञान भास्कर, गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर महाराज. ज्या हरिदासाच्या घरी, ज्या हरिदासाची सेवा करण्यासाठी जगाचा बाप माणसाच्या रूपात येऊन तळवे चोळतोय साहेब. हरिदासाचा दर्जा इतका मोठा आहे, इतका मोठा दर्जा, इतका मोठा. याची दखल
जगाचा बाप घेतोय, जगाचा बाप घेतोय. इतका दर्जा मोठा हरिदासाचा आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात इतकी हरिदासाची ताकद आहे. एका वारकऱ्याचं कीर्तन चालू, जटाळे साहेब, आणि त्या कीर्तनात एक संन्याशी बसले. ते संन्याशी असे काही नव्हते धोपण काढणारे. देवा, जाज्वल्य संन्याशी, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, तुळशीच्या माळा घातलेला संन्याशी, वैष्णव संन्याशी. वैष्णवासारखा श्रीमंत आणि वैष्णवासारखा अग्रगण्य जगात माणूसच नाही. ब्रह्मवेत्य किती येत? शुक, याज्ञवल्क, दत्त, कपिल मुनी, चार. पण मालक म्हणतात आयशे ब्रह्मवेत्ते अपरंपार. पण वारकऱ्याची बरोबरी नाही करू शकत कोणी. येती नाम योगी तपी संन्यासी ब्रह्मव्यक्ता भय कुशलतियो वैष्णवयो हित क्रिया जना वैष्णवयो यन हित क्रिया. वैष्णवाची नाही बरोबरी करू शकत. इतका वैष्णव अधिकारी असतो, एवढा अधिकारी वैष्णव साधू आहे. वारकऱ्याचं कीर्तन चालू, कीर्तनाची परंपरा आहे. 5:15 सुरू करायचं आणि सूर्यास्त झाल्याबरोबर कीर्तन सोडायचं. डॉक्टर साहेब, सूर्य मावळला की जय विठ्ठल करायचं. जुन्या काळातला वारकरी एकही गाणं म्हणलं नाही कीर्तनात. नाही तुम्ही काहून हसायला लागले? म्हणजे मी त्यांचं सांगतोय, त्यांचं एकही गाणं म्हणलं नाही, काय नाही. एक जण तर म्हणला, महाराज असं सांग जा, तुम्ही इथं टप्पा आणून देत जा म्हणजे मी ते म्हणी जाईल. नाही मला बोलू त्या समजायला का उचल्या सुंबळ्या, हा त्यासारख्या हलकटाचं ऐकतो रे मी. हा तुला तुझी बायको कदरली, तू गिरगाव करायला शिकितो रे सुंबळ्या. काय माणसं काय बोलतील काय. अहो गाता येतं म्हणजे वारकरी झाला काय? अहो गाता तमाशातल्या लोकांना येतंय, गाता फिल्मी सृष्टीतल्या लोकांना येतंय. अजूनही गाणाऱ्याला परमार्थातल्या लोकांना ऑस्कर पुरस्कार भेटला नाही. लय गणलं नाही येऊ द्याची. मुस्लिम समाजाचा गुलजार नावाचा गायक साहेब, ऑस्कर पुरस्कार जागतिक लेवलचा असतो ना. किती मोठा पुरस्कार असेल तो. मुस्लिम समाजाचा गायक सिनेमा सृष्टीतला गुलजार, ऑस्कर पुरस्कार भेटलाय. महाराज त्यानं त्याच्या फिल्मी सृष्टीतले नियम सांभाळले. आपण जर आपल्या क्षेत्रातले नियम सांभाळले तर ऑस्कर नाही, ऑस्कर देणाऱ्याचा बाप आपल्याला डोक्यावर घेईल. पण ते नियम चालू भजनात तंबाखू खातून सुंबळ्या तुया थोतरात यम रूम न घालीन, इकून ठोकीन आणि इकून काढीन. आणि स्वतः म्हणतो मी लय गायक आहे. अरे लय लोळायलेत गोदाड्यात. राग येऊ देऊ नका महाराज, मी तुम्हाला म्हणत नाही. तुमचं मग काय भांडण नाही, काय नाही, अद्याप नाही. जीवनात गिरगावकरांना कोण्या वारकऱ्याचा विरोध केला नाही आणि करणारही नाही. साहेब मला सांगा, दुसऱ्या जळाल्यावर माणूस मोठा होत नाही. आणि दुसऱ्या जळाल्यावर जर माणसं मोठे झाले असते तर नालायकानं शेजाऱ्याचे घर फुकून दिले असते. उकरायचंच नाही कोणाचं. मी फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचे नियम सांगतोय. कोणी अंगावर घेऊ नका. रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, मी कोणाला कपडे शिवायला माझ्या काय गोळ्या संपल्या नाही. महाराज जर प्रसंग भावनिक असेल, साहेब तुमच्या शब्दात सांगतो इमोशनल, बरोबर आहे. साथीशी केली पण फिरू फिरू मला इंग्रजी येऊ राहिली ना. हो ना, अंगठा देणाऱ्या म्हाताऱ्या म्हणतात महाराज मी लय बिजी आहे. वा
आणि आज तर किती शिक्षक होते माझ्या स्वागताला सरांकडे, आहे की नाही? भगवंताची सेवा करणारी शिक्षक मंडळ बरेच होते, सगळे बरेच होती जडाळे साहेबांकडे आलेले. आणि एक तर कायमस्वरूपी संघच, शरीरानं शाळेत आणि मनानं गिरगावकरांच्या हृदयात. नागरिक सर, दादा महाराज चेष्टा नाही. कीर्तनकार बोलत असताना अर्थदृष्टी ठेवून जो गायक ऐकतो का आणि ते प्रसंग पाहून ज्याला स्वर लावतो का, तो निळोबराच्या अभंगात बसतोय. निळा म्हणे नवरस देख जानती गायक विरळा, त्याला गायक म्हणायचे. नाव घ्यायचं नाही उत्तरेश्वर बापू. 5 दिवसापूर्वी श्राद्धाचं कीर्तन, श्राद्धाचं कीर्तन, श्राद्धाचं कीर्तन. राजे हो, माझ्या स्वागता करता आलेला ताशावाला रडा प्रसंग ऐकल्याच्या नंतर. आणि माझ्या कीर्तनातल्या गायकाने झलक दिखला चाल म्हणली. मला नंतर गाणं सांगितलं एक जणानं, ताशावाला रडाय, ताशावाला. आणि असा प्रसंग सांगत असताना जर तुम्ही अशी चाल म्हणत असाल तर देव किती चाल हानीन याचंही ध्यान ठेवा. येत याचा एका बाईकडे सोनं होतं 5 क्विंटल. नथ किती किलोची घाला? दादा पाटील नागपुड्या राहत्यान का तिला? ती होईन रावणाची बहीण. मर्यादा मर्यादा असली पाहिजे. एका बाईनं लोणचं चांगलं केलं. डॉक्टर साहेब किती खावा? होय खवणे सर, 2 फोडी. वाटीभर लोणचं खाल्लं, हात धुवाच्या आधीच नाक गळू लागलो. मर्यादा असली पाहिजे, मर्यादा. एक जणाकडे भरपूर पैसे झाले, धोत्रावची इन केली. बंधे गावातले कुत्रे त्याच्या माग लागले. म्हणलं काय झालं? काय नाही म्हणलं, पैसे तर आता पॅन्ट घालता येत नाही आणि लोक पॅन्टीवाले इन करून माया पुढे जाते म्हणून मी धोत्राव केली. मी आणलं हाय ते काष्टा कुत्रे ओढते पटा काढ. येड्यान करी जाऊ नको तसं. एका बाईची इथे लय मोठं सोनं 2.5 किलोचं मंगळसूत्र गळ्यात भोगीच्या दिवशी घातलं. वजनानं सक्रातीला पहाटच छाती दबून मिळली. अख्ख्या गावाची सक्रात बंद झाली. नाही, मर्यादा नाही सोडायची. प्रमाणात असावं काही पण. कीर्तनातलं प्रमाण प्रमाणात, त्याचं नाव प्रमाण. गाता येतो म्हणून काही बी का? काल्याचं कीर्तन चालू होतं. भगवान गोपीच्या घरी गेले आणि वापस आले. आईने विचारलं, कृष्णा कुठे गेलता? काय नाही म्हणले, गोपीकडे गेलतो. ती गोपी घरीच नव्हती. लगेच एक जणांना प्रमाण म्हणलं, गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी. आणि मी आलो, मग फोन करून जायचं ना तो चॅटिंग करायची ना, घरी येस का नाही, व्हॉट्सअप करायचं तो. कसा काऊन गेला तू? इतके बिनलाजे पण आमच्या कीर्तनात असतात, पण यजमान त्याला पैसे देतो म्हणून आम्हाला बोलता येत नाही. नाही महाराज, संप्रदाय फार मोठा आहे. गढूळ करण्याचा प्रयत्न करू नका. परिणाम काय होईल सांगू दादा पाटील? भविष्यात आपल्या लेकराला जड जाईल. भविष्यात आपल्या लेकराला लोक दारात उभं राहू देणार नाही. तुमच्या बापाने नालायकपणा केलाय, चलो हट. कुत्र्याला सांभाळतील लोक, आपल्याला सांभाळणार नाहीत. कारण लोक इतके हुशार झालेत, लोकांना साधं समजायचं नाही. इंटरनेट जगे, पावला पावलाला माणसं हुशार येतं. विश्व पाहतात लोक. म्हणून आपल्या चुका इतक्या होऊ नये यांनी आपल्याला नालायक म्हणू नये. आपल्यावर कृपा आहे महाराज. दादा पाटील, आपण मोठ्या संप्रदायातली माणसं आहे. ज्या घरच्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई गावरान तुपवाडी ती. काय दर्जा आहे आपल्याला वारकऱ्यांचा? किती दर्जा आहे, किती दर्जा आहे, किती दर्जा आहे. त्याच्यामुळे नाही चुका करायच्या आपण. चला, कीर्तन सुरू झालं. आज उजडूस तर सोडणार नाही. आता काय पंगत गिंगत नाही ना. पुन्हा जाताना एक सलाईन द्या. सुरू झालं कीर्तन. त्या कीर्तनात भगवान बुवा संन्याशी बसलेला आहे. काका बुवा संन्याशी बसलेला आहे. चिल्याबाळ महाराज, दादा पाटील संन्याशी बसलेला आहे. कीर्तन संपायची वेळ 15 ते 20 मिनिटावर आली.
सूर्य ढळत होता. 15 ते 20 मिनिटात सूर्य मावळणार आहे. माग फिरून पाहिलं, श्रोत्याचं तोंड पूर्वेकडे होतं आणि महाराजांचं तोंड पश्चिमेकडे होतं. ती परंपराच होती कीर्तनाची. संन्यासी बाबांना असं मागं फिरून पाहिलं, त्यावेळेला ही मंडप नव्हती, जांभळीच्या आंब्याच्या पानाची मंडप होती. शास्ते बुवा असं मागे फिरून पाहिलं तर 15-20 मिनिटात सूर्य मावळणार आहे. मांडी खाली चिमटा होता कोणी साहेब, तर चिमटा काढा. डॉक्टर हुसेन साहेबांनी एकदा खटकन वाजीला मागं पाहिलंच नाही, नुसता असं वाजीला, आणि त्याच्या आवाजात सांगितलं, भास्करा. भास्कराबाई भेटली होती मग. इतक्या जोरात म्हणले असते काय बाबा, पण त्यांच्याकडे कार्यक्रम आहे कॉलनीत. आता स्वागत केलं आबांनी मगाशी. त्या चिमट्यातून आवाज निघला, भास्करा, ए दिवाकरा, ए प्रकाश देवता, थांब रे, थांब, कीर्तन ऐकू दे, थांब थांब, कीर्तन ऐकू दे. कीर्तन चालत होत. महाराज कीर्तन करत होती साहेब. त्या महाराजांनी विचार केला, मी एवढे मुद्दे सांगितल्यावर, इतके प्रमाण झाल्यावर 5 वाजल्यापासून सूर्य मावळतो, ही आस्थागत आतापर्यंतची परिस्थिती आहे, पण आज सूर्य का मावळत नाही? काय टप्परे सूर्याची जायची देवा, काय टप्परे सूर्याची जायची. पण महाराजांनी असं चिमुकलं पोरग उठलं, त्यानं जांभाळी दिली डॉक्टर साहेब. आणि त्या कीर्तनाची मर्यादा होती, कीर्तन 5ला सुरू करायचं, कीर्तन दिवस माळाला की सोडायचं आणि सगळ्या लोकांनी जेवायचं. एका लेकरानं जांभाळी दिली, ती जांभाळी होती भुकेची. आणि त्या संन्यासी बाबाच्या लक्षात आलं, आपल्या कीर्तन ऐकण्यामुळे लेकरायला भुका लागल्या. पुन्हा एकदा चिमटा वाजीला आणि जाय म्हणले. वरचं पापन खालच्या पापनाला चिटकते, तितक्या टायमातच दिवस माळाला. माणसं जेवली. त्या कीर्तनकारांनी संन्याशाला अंथरण टाकलं, स्वतःला टाकलं, काय 10-5 टाळकरी होते त्यांना टाकलं, स्वतःला आसन टाकलं, आणि मग आज झालेला स्वयंपाक, ते पंक्तीतला स्वयंपाक काय असेल त्या सगळ्या वारकऱ्याला त्या कीर्तनकाराची मंडळी वाढीत होत्या. जेवण झालं. जेवण झाल्याच्या नंतर कीर्तनकारांनी त्या संन्याशाच्या पायावर डोकं ठेवलं. वारकरी संन्याशी, वैष्णव संन्याशी आहे. त्या संन्याशाच्या पायावर डोकं ठेवलं आणि एकच विचारलं, गुरुवर्य. त्या संन्याशाचं नाव होतं धीरजगिरी. त्या संन्याशाचं नाव आहे धीरजगिरी, धीरजगिरी, धीरजगिरी. कोड 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 वागणं होतं संन्याचं, अति कोड, राजा माणूस. वारकऱ्यांनी प्रणाम केला आणि विचारलं, गुरु बाबा एक विचारू, आज वेळ कसा संपला नाही हो लवकर? स्मित हास्य केलं साहेब संन्याशाने. वारकऱ्याच्या लक्षात आलं, घोळ इथं गुतलाय. आणि मग विचारलं, धीरजगिरी बाबा, तुमच्या हसण्याचं कारण काय नाही? तुमचं कीर्तन गोड वाटू लागलं, कानाला फार भूक लागली होती, अंतःकरणात फार भूक होती, आणि या तोंडानं मी जेवलो. कीर्तन ह्या तोंडानं जेवायचं असते, कीर्तन ह्या तोंडानं जेवायचं असते. इतकं कीर्तन गोड होतं आणि ते बेट माळू लागलं. म्हणून मी तुमच्या कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणताना एकदा चिमटा वाजिला आणि त्याला सांगितलं, थांब. 1 तास 14 मिनिटं सूर्य थांबला. कोणाची मायवेली? सूर्य थांबायची. पंढरपुरातला मालक थांबू शकत नाही. पंढरपुरातल्या मालकाचा जन्म झाला तर पळभरी हो जन्मला राघव, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र जन्माला आले. पळभरी होय स्थिर माध्यानाशी दिनकर. पळी भाषा पंचांगाची. पराभवा करणाय हो व्याप्तिलेशाति जायते, निष्णाम क्षणा सर्वेनाम पातियाम चक्षुरेव च यत्प्रिया भवजातेनाम कलुषात् भवं प्रहारेणम
अष्टभयातिथि प्रहरतयो कांतिरसयति जायन्ते लोकमुक्त भय सकल सुधा छंद पराभव जायन्ते निष्णातो भय सकल जना उष्णिर भय निजायन्ते माध्यानो प्रातभयो माध्यानो प्रातभयो दिवाकरायण संजना दिवाकरायण संजना दिवाकरायण संजना अष्टप्रहारा भय जायन चतुर प्रहारा दिनत्वयो चतुर प्रहारा निशापयो चतुर प्रहारा दिनत्वयो चतुर प्रहारा निशक्तयो मध्या भागम पलकरणाय मध्याम भागम पलकरणाय भवकर्णेशी चंद्रजनो भवकर्णेशी चंद्रजनो भवकर्णेशी चंद्रजनो नैवम गिरगावकर लिखितम. पुराण सांगते राजू, पुराण सांगते पुराण. विचारी जा ब्राह्मणाला पंचांग, विचारी जा विचार पंचांग काय गोट्या खेळणाऱ्यांना लिहिलं नाही. अपरन्न कालायो वेळा सर्वाति जायतो हो धरणी गर्भान कृषीवलानाम निशायाम पळपळेषु. याचा अर्थ आळंदीतल्या मालकाने सांगितला. वेळेचा सुक्षत्र आणि ओलटे बीजही पेरी जे गोमटे आलोट फळ भेटे परी वेळे की गा. पंचांग वेळेल किंमत आहे. बघायचं चांगलं आपलं बघायचं ना. तुमचं काय झालंय घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. आपलं सोडून दिलं दुसऱ्याचं पेटून दिलं शेकत बसला अख्खं जीवन मातीत घातलं. आपलं बघायचं आपलं 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 जतन करा. चला 1 तास 14 मिनिटं सूर्य थांबला. देव नाही थांबू शकत. पळभर फक्त स्थिर झाला. तुम्हाला एक माहिती आहे का महाभारतातला प्रसंग आहे. जयद्रथ नावाचा नालायक व्यक्ती 24 लोक नालायक होते महाभारतात. शकुन्या जयद्रथ्या दुर्योधन्या इन्मख्या दुःशासन्या यायचे पाहुणे आहेत का तुमच्या भागात? हो साहेब मई फोडायची तुम्ही संघ आल्यामुळे तुमची फोडायची गाडी. माणसले आगे मोळाच्या माशा येतात. या 24 लोकांचं नाव भागवतात जास्त घ्यायचं सांगितलं नाही. शुकाचार्य म्हणले ईशंती चत्वार हो नामने हे भनंगा भय व्याप्तिरोर्वाणी जायते नाम भव भागवते पुराणे परीक्षितास्तित संवादे शुकानुवादे हरे नमः. भनंगा भयवाणीवर. भनंग म्हणजे कोण बापू? भिकारी. भिकाऱ्याची वाणी जशी असंतुष्ट असते अशा वाणीनं ह्या 24 लोकांचं वर्णन करायचं. काळ दुर्योधन होता सोमळ्या देव नालायक होता. दुसरं सांग काय शकुनीचा पुरुषार्थ होता. अरे शकुनीनं सख्या बहिणीच्या पोरायला पत्ते खेळायला लावलं रे भाड्या. गौरव कोणी मारले माहितीये? कृष्णाने नाही. आरोप करू नका संन्यासी बाबा तुम्हाला पण प्रमाण. कृष्णानं मारले नाही कौरव सख्या मामानं मारले. रावणाचं कोण वाजलं दादा पाटील माहिती तुम्हाला? रामप्रभू नका. ए माझा राम राम होता. माझा राम रावणाला कशाला मारील? याच्या नालायक बहिणीनं मारले. रावणाच्या नालायक बहिणीनं सीता आणायला लावली. दादा मला एक वहिनी आण. आणि बारकाल्या पोरायला गाणं शिकली. मला वाटतं थुत्रीच झाणाव तिच्या. एखाद्या शिकवायली का चंडाळणी? त्याच्या होटावर मिशन आहे तर त्याला वहिनी काय सांगायली? त्याला माय सांग ना. काय गाणे हलकट गाणे. काय गाणे होते त्या काळात. गान सम्राट प्रल्हाद शिंदेचं गाणं ऐकावा. मृग नक्षत्रात ओरिजिनल जातवंत शेतकऱ्याच्या हृदयाला पाणी पडतंय. अरे पडर पाण्या कर पाणी पाणी शेत माझ लय तानेल चाचकावानी. ही फक्त पुरावा देतो मला नाहीत गाणे म्हणायचे. जुन्या काळातल्या लावण्या पण गोड. मधुर मिलन आज लाभला सुगंध सोन्याला लावणी फुलली अभंगाला लावणी फुलली अभंगाला लावणी फुलली अभंगाला. काय काव्य होत. काय काव्य होत. माझ्या कवित्रीने एक कविता केली साहेब.
दुधावर आली बुरी तिले साय म्हणून, दुधावर आली बुरी तिले साय म्हणून, निजवी ते भुके पोटी तिले माय म्हणून, निजवी ते भुके पोटी तिले माय म्हणून. काय कविता होती? कापसावी नमुने हरिनामाविन बोले त्याले तोंड म्हणून. काय कविता होत्या, काय गाणे होते जात्यावर लिहायचे. घाल वारा पिंगा, घाल वारा पिंगा, पिंगा माझ्या परसात, सुखी आहे कोर सांगे आईच्या कानात. काही गाणी हार हरीला नवरीच्या चोळीवरी आल्या काढीला. पचकाच काय कविता हो? कवी नामदाराची कविता होऊन गेली. तुझ्या शेतात राबद माझी सरली हयात, नाही ओढत नांगुर आता 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 उतार वयात. बैल म्हणतो मेल्यावरी मला, मेल्यावरी मला आता एकदा रुजू दे माझ्या रे, माझ्या रे कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू. बैल म्हणतो शेतकरी राजा, मेल्यावर माझ्या कातड्याचा जोडा तुझ्या पायात वाजू दे. काय कविता होत्या महाराज. आता कविता पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची, लेकर कोण्या भूताचे. त्याच्यालाही धिंगाणा गाथा बघा, गाथा गाथा बघा गाथा. बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडेच घसरून मेले, जळून नाही जाचीस का असं म्हणत असतात का. गाथा पाय ना, शिवरात्री पर्व काळातले प्रमाण आहेत की नाही ते पाहणं, ते वाचा ना. भंगिरेन लिहिलेलं वाची ती, ज्याची वाणी प्रबळ आहे अशांचं काव्य वाचलं पाहिजे, कोणाचं नाही. चला, जयद्रथाने नालायकपणा केला, लात मारली होती अभिमन्यूला. आणि कृष्ण अर्जुनाने कृष्ण परमात्म्याला सांगितलं, देवा मला एक काम करा. जयद्रथानं सांगितलं, मला जयद्रथाला मारेपर्यंत 3.5 तासाचं आयुष्य द्या. नाही देता आलं. कोणी सर, अभिमन्यूचा मामा जगाचा बाप होता, जगाचा बाप त्याचा मामा होता. मांडीवर अभिमन्यूचं डोकं तोंडावून हात फिरीला आणि डोळे झाकले, आयुष्य नाही देता आलं. साहेब अर्जुनानं सांगितलं, देवा मी संध्याकाळपर्यंत जयद्रथ मारीन. देवानं सांगितलं, नाही मेला तर मी मरण. पंढरपुरातल्या मालकाला काळजी होती ना अर्जुनाची. भगवंतानं सांगितलं, सूर्यनारायण एक काम करा, तुम्ही 2 दिवस माळूच नका. 2 दिवस माळूच, वेळ संपलाय का? तुम्ही 2 दिवस माळूच नका. तर सूर्यनारायणानं सांगितलं, देवा मी नाही माळवल्यामुळं वेदाध्ययनाचा वेळ असतो, पूजेचा वेळ असतो, संध्येचा वेळ असतो, सकाळच्या भजनाचा वेळ असतो, सकाळच्या पाठाचा वेळ असतो, ब्राह्मी मुहूर्त स्नानाचा वेळ असतो. ही सगळी वेळ मातीत जातात. संन्यासाचं स्नान, ऋषी स्नान, यती स्नान, देव स्नान, ब्रह्मस्नान, वारकऱ्यांचं स्नान, ग्रस्त्यांचं स्नान, याचे पर्वकाळ मातीत जातील. आणि मग मला किंमत राहणार नाही. नाही ऐकिलं देवानं, सूर्यानं देवाचं नाही ऐकिलं, नाही ऐकिलं. काय केलं पंढरपुरातल्या मालकानं? सुदर्शन आडवं लावलं. म्हणजे सूर्य देवासाठी सुद्धा थांबत नाही. थांबला कोणासाठी? वारकऱ्यासाठी. 1 तास 14 मिनिटं सूर्य थांबलाय. 1 तास 14 मिनिटं. त्या महात्म्याचं नाव तर धीरजगिरी. आणि कोणाच्या कीर्तनासाठी थांबलाय? ते कीर्तन होतं ठाकूरबुवांचं. साहेब, ठाकूरबुवा ज्या घोड्यावर बसायचे ते घोडे एकादशीच्या दिवशी चारा खात नव्हतं.
म्हणून त्या परंपरेतले लोक एकादशी पंचांग पाहून धरीत नव्हते. ते घोडं ज्या दिवशी चारा खात नाही त्या दिवशी एकादशी धरीत होते. हा वारकऱ्याचा अधिकार आहे. या वारकऱ्याची पत्नी एके दिवशी मृत्यू पावली. त्या वारकऱ्याच्या पत्नीचं नाव होतं गिरिजा माय. एकात एक सांगतो, हरिदास किती मोठे आहेत. दादा पाटील तुम्ही प्रमाण म्हणा. आता वाटून वाटून सगळ्याला. बापू तुम्ही प्रमाण म्हणतात, सोडेले प्रमाण त्यांना म्हणू द्या. गिरिजाबाई नाव होतं. ज्या वारकऱ्याचं घोडे एकादशी धरीत होतं त्या वारकऱ्याच्या पत्नीचं नाव गिरिजा माय. आणि त्या गिरिजा माय वारल्या. मालकाच्या अगोदर गेल्या. चौघाच्या खांद्यावर पार्थिव आहे. मातीला कोण होतं? माणसाच्या रूपात शिवजी, माणसाच्या रूपात ब्रह्मदेव आणि माणसाच्या रूपात पंढरीतले मालक प्रेताच्या पुढे चालत होते. का? एरवी प्रेताच्या पाठीमागे चालत असतात, पण वारकरी जर गेला असेल तर त्याच्या पुढे भजने चालत असतात. टँकरनं दारू पेलेला माणूस त्याच्या पोरानं जर 10,000 रुपये दिले तर आपण टाळ नाही वाजवायला पाहिजे त्याच्या मड्या पुढं. आपल्या पिढ्यानं पिढ्या मातीत जात्याल. टँकरनं दारू पेली, टँकरनं नाही म्हणले आमचे बाबा वाजित न्यायचे. अरे तुझ्या बाबानं सरे धाबे वाजिलीत आणि तुझ्या बाबा पुढे हातात टाळ आम्हाला नाचायला लावतो रे, घालतो का आम्हाला नरकात. काय महाराज, नाहीला इतकं नाही लाचार व्हायला पाहिजे. मर्यादा असली पाहिजे लाचारीची. चला काय सांगू लागलो. पुढे फक्त वारकरी चलत होते आणि वारकऱ्या चिल्याबाळ महाराज हे 3 देव होते. बाईनं थोडीशी मानवरी केली. मेलेल्या बाईनं, डॉक्टर साहेब मेलेल्या बाईनं सुतळी तोडून मानवरी केली तर 3 देव दिसले. पण मालक माणसात चलत होते. बाईने विचार केला आपले मालक अंत्यविधीला आहेत का. खवणे सर अशी मानवरी केली, माग पाहिले तितक्या लोक आहेत. मालक म्हणले गिरिजा पड पड पड, हाय मी पड, हाय मी पड पड पड, सोबतच येतो. या काय ताकद असेल, काय दर्जा असेल. महाराज मेलेल्या बाईनं तोंडवरी करून नवऱ्याला पावा, तिचा अधिकार सांगू. त्या बाईचं बाळांत पण करण्यासाठी पंढरपुरातला जगाचा पाप आलता. जगाचा पाप. महाराज ही हरिदासाची ताकद आहे. याच्यात एक पुन्हा आहे का. तुमच्यापासून जवळ अनवा नावाचं गाव आहे. काल गुरुजी आम्ही त्याच मार्गे तुम्ही पाठील. अनवा नावाचं गाव. या अनवा नावाच्या गावात 2-4 समाध्या येतात. त्याच्यापैकी मंदिराच्या पुढे एक छोटीशी नदी आहे आणि त्या नदीच्या कडेला एक पाषाणाची समाधी आहे. ती समाधी डोंगरोजी नावाच्या वारकऱ्याची. तो डोंगरोजी नावाचा वारकरी 4 पायाचा होता, 2 पायाचा नव्हता. तो डोंगरोजी नावाचा वारकरी दादा पाटील 4 पायाचा होता आणि तो वारकरी स्वान म्हणजे कुत्रा होता. त्या कुत्र्याचं नाव होतं डोंगरोजी. चातुर्माशी महाराजांची परंपरा आहे तिथं. महाराज हा डोंगरोजी नावाचा कुत्रा एकादश धरत होता. त्या परंपरेतले सगळी लोक ज्या दिवशी डोंगरोजी भाकरी खात नाही त्या दिवशी एकादशी धरत होते. महाराज निसर्गाचं सूत्र वरी पाहिल्याबरोबर एकादशी आजची आहे अशी पर्वमांगल्यात तिथी लक्षात येते त्या कुत्र्याच्या. ते कुत्र जर एकादशी धरण्याच्या पात्र ठरतंय तर ह्या कुत्र्यावर जनसंस्कार केले तो वारकरी किती अधिकारी असेल. ती चातुर्माशी परंपरा किती अधिकारी असेल. मी मागच्या वेळेस आता कीर्तनाला गेलो त्यावेळेला त्या समाध्यांचं दर्शन घेऊन आलो. इतका अधिकार या वारकरी परंपरेतला आहे. म्हणून देहूतले मालक देवाला म्हणतात देवा वारकऱ्यांचा दर्जा इतका मोठा आहे म्हणून मला तिथंच जन्म पाहिजे. 4.5 मिनिटं टाइम राहिलाय. 10 मिनिटं राजरेश्वराची सेवा म्हणून सरकतो. 10-5 मिनिटं पुढे जर गेलं तर काय हरकत आहे. येरी तरी नालायक 2-2 वाजूस तर मोबाईल हीच कायतलीत ना. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि त्याला द्याल्यात बायकोनं बुटानं हाणलाय सकाळी तो आणि त्याला ह्यो शुभेच्छा द्यायलाय. याची चपलानं हाणीन. कशाला आयुष्य मातीत घालता. कधी कधी चांगलं पहा. एक पुरावा मानतो वाणीला पूर्णविराम देतो. राजुरेश्वराची सेवा 10-5 मिनिटं करतो आणि आज बरं वाटायला. बरं वाटत.
वैद्यो नारायणो हो धन्वंतरी कृपा पात्रेषु यत वैद्यो नारायणो तथा व्याधी निरशन वितार्थायाम वैद्यो नारायणो नमः. साहेब तुम्हाला असं वाटतंय का मी पंढरपूरला नाही गेल्यावर पुण्य भेटणार नाही? नाही. तुम्ही जरी एखाद्या व्याधी जटाळे साहेब तुम्ही जरी एखाद्या व्याधीग्रस्त पेशंटला दुरुस्त केलं तर पंढरपूरच्या 1000 वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. माझ्या माईंनो तुम्हाला एक सांगू का, आपल्या म्हाताऱ्या सासूला म्हाताऱ्या सासऱ्याला जर टायमाला जेवायला दिलं तुम्ही टायमाला, तर काशीतल्या मालकाच्या 100 वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. 1,00,000 बेल महादेवाला व्हायला आणि सासऱ्याला जेवायला दिलं नाही, बेल नाही व्हायला, काय टाकलं? परी मंत्र पुष्प देवासिरी. बेल नाही व्हायला तू महादेवाच्या डोक्यावर दगड टाकलीस. माझे भगवान शिवजी कसे मानतील तुला? तू सासऱ्याला जेवायला देत नाही आणि देवाला बेल वाहती? नाही नाही नाही. एक सांगतो तरुणांनो, जो मुलगा मायबापाच्या पाया पडत नाही तो मुलगा विटेवरच्या मालकाला आवडत नाही. मी मागच्या वर्षी कीर्तनात सांगितलं होतं. आणि जो मुलगा आई वडिलांचं दर्शन घेतोय का त्याच्या तुकोबराय पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवदे. मायबापासारखा जगात देवच नाही. पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन घेतलं, मंदिराची प्रदक्षिणा केली, पाठ पाहिली की 360. पाहता देवळाची पाठ आणि तीर्थे घडती 360. पंढरपूरला गेल्यावर 360 तीर्थ भेटते, फक्त 360. आणि मायबापाचं दर्शन घेतलं की सकल तीर्थाची धुरे. म्हणजे जगात जितके तीर्थ आहेत तितके मायबापाच्या पायावर पण भेटतात राजू. म्हणून कधी कधी आई बापाच्या पायावर वाकायचा प्रयत्न कर जा, तुमच्या बुटा सगळं पाया पडतो. मायबापासारखं दैवत जगात कुठलं नाही, जगात कुठलं नाही, जगात कुठलं नाही. फार मोठी शक्ती. हे माझ्या माईंनो, नवऱ्याला मायबापाला बोलू देत जा. बापू रोज सकाळी लेकरं शाळेत नेऊन घालताना आई बाबाच्या दर्शनाला जाते आणि मग पोरांना शाळेत नेऊन घालते, म्हणून आवडतात. नाहीत मला कुंटाला डॉक्टर भेटतील. महाराज, जी माणसं आई वडिलांना मानतात त्यांना आपण मानायचे. एक पोरग 15 दिवस माझ्या गाडीत बसलं. साहेब माझा बुटापुशी बसायचं ते कीर्तनात. माझ्या बुटाव कोणाला नाही कर बापू, कोणाला पाय देऊ देत नव्हतं बुटाव. मला 17व्या दिवशी कळालं ते माईला बोलत नाही. मी म्हणलो तू खाली उतर, मी एकदम गाडी उलथलती. आता तू या पापानं डबल एखाद्या बॅकवॉटर मध्ये जाईल. तू खाली उतर, तू माईला नीट बोलत नाही, भडव्यान मै बुट सांभाळीत उठ. नाही, चोंबाळे संकट व्हायचे नाही. घातक असते, घातक असते, घातक असते. चोंबाळे कामी नसते. हा, कडक बोलणारी माणसं चांगले, चोंबाळ्याच काय खरं नसतंय. आमच्या एका पाहुणीकडे गेलो, मला म्हणले मेल्या इतक्या लांबून आलास, कडीन भाकर काय? 1.5 भाकरीन कडी खाऊ घातली. आणि मी तिच्या इथं काऊन जेवत नव्हतं. एक पाहुणी शहरात राहत होती, म्हणलं ती आंब्याचा रस करीन. तर ती 3ऱ्या मजल्यावर राहत होती, भिकाऱ्याला खालूनच म्हणत होती आम्हाला सुतक आहे. आणि मी तिच्या घरी गेलो तर म्हणली, बाई बाळू इतक्या उन्हात आलास? काय बाळू, काय ऊन म्हणतोय रे, काय उन्हाचा पारा तापलाय रे. अरे आम्ही एसी मध्ये असताना घाम येतोय रे, आणि तू एवढ्या उन्हात आलास? हो. पाणी पेशील का? म्हणलं रोगर देते का? काय अशा चोंबाळ्या, काय कामाच्या या चोंबाळ्या? म्हणून चोंबाळ्यापासून सावधान. काय कामाच्या? तुकोबरायचं कीर्तन चालू होतं, वेगात सांगतो. चला, काय माझे देव आहेत बघा नुसे साहेब. काय गिरगावच्या बाळाचे देव आहे ते. हा बाळा तुमच्यामुळे शोभतोय, तुमच्यामुळे शोभतोय, तुमच्यामुळे. तुकोबरायचं कीर्तन चालू. तुकोबरायच्या कीर्तनातले 14 टाळकरी, त्याच्यापैकी एक टाळकरी होते शिवजी कासार. काल मी पुरावा सांगितला, तुम्ही ऐकल का? कालही ऑनलाईन होतं. माझं नशीब या 5 दिवसात इतकं गोड आहे. 5 दिवसापूर्वी कीर्तन झालं. वैकुंठवासी माधव महाराज मगरांनी जिथं चातुर्मास केला आणि तो चातुर्मास तिथं गाथानवनीत नेलं, त्या गावात कीर्तन. त्याच्यानंतर सद्गुरू गजानन बाबांचे सेवेकरी, तुम्ही साक्षीदार आहेत, सद्गुरू गजानन बाबा विदर्भ पंढरी त्यांच्या सेवेकऱ्यांच्या अधिष्ठानात कीर्तन. आणि कालचं कीर्तन महाराष्ट्राच्या मातीतले आधारवड
मोठे बाबा, मोठे बाबा, मोठ्या बाबांच्या पदस्पर्शीनं पुनीत झालेल्या मातीत कीर्तन, आणि आज विश्वातलं आराध्य दैवत, विश्वातलं 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 राजे हो. गाथा आणि ज्ञानेश्वरी पाहायला नव्हती दादा महाराज, त्यावेळेला माझ्या जुन्या काळात ती बाई आराध्याला म्हणायची, गणपती मूर्त तुझे झळकते नावग्या जगामध्ये, गणपती मूर्त तुझे झळकते नावग्या जगामध्ये. जुन्या काळात बाई जात्यावर गाणं म्हणायच्या. काय 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 वैभव होतं महाराज. आणि त्या माझ्या आराध्य दैवताच्या दरबारात आजचं कीर्तन नशिबाने बाळा. काय पुण्यवान वारकरी असेल ज्यांना तुकोबाराच्या कीर्तनात महाराज. एक सांगू का तुम्हाला, देवानं आपल्याला पक्वादाची कला किती दिली, देवानं आपल्याला गायनाची कला किती दिली, पण आपण किती सात्विक माणसाला मदत करतो याच्यात तुमचं पुण्य ठरलंय. कधी कधी तुम्हाला पण वाटत असेल आपण नालायकाला साथ करतो, आपलंच पाप उतू आलंय. असेही तुम्हाला भेटत असतील, कोण म्हणते भेटत नाही, भेटत असतील तुम्हाला असे पण नालायक. तुम्हाला पण वाटत असेल टाइम कधी संपवा, पण चला आपण देव म्हणून उभं राहायचं, आपण पांडुरंगाला त्या गादीला म्हणून उभं राहायचं. त्याच्यावरून काय आपल्याला काय त्याला पोरगी द्यायची का त्याची करायची, त्याचं ते पाप करीन फेडील, चला आपण कशाला त्याच्या अंगावर पाणी टाकायचं. पण सोनबा ठाकूर किती दर्जेदार असतील की तुकोबारायचं भजन आणि कीर्तन वाजवायला. शिवजी कासाराने विचारलं, तुम्हाला तुकोबारायच्या कीर्तनातला पक्वादाचा मान मिळाला? जीवनचरित्र सांगितलं. शिवजी कासाराचे डोळे भरून आले. त्या पुण्याईनं चिल्याबाळ महाराज सोनबा ठाकरांना पक्वाद मिळाला तुकोबारायच्या कीर्तनातला. एके दिवशी सोनबा ठाकरांनी शिवजी कासाराला, कासार समाजाचा माणूस, बांगड्या भरायचा धंदा होता. हे तरुणांनो एक सांगतोय तुम्हाला, ऐका गिरगावच्या बाळ्याचं. जो 8 रुपयाची भाकरी खात असेल त्यानं संध्याकाळी 80 रुपये कमवायचे. 8 रुपयाची भाकरी खात असेल त्यानं 80 रुपये कमवायचे. तो या देशात राहायच्या लायकीचा आहे. 1 रुपया न कमवता बापाची भाकरी खाऊन जर मोबाईल इचकीत असेल त्यानं समुद्र पाहावा. का? अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितलाय. कारण शिक्षण संपल्याच्या नंतर आपल्या पोटाला लागेल जर इतकं कमवत नसेल तर त्यानं बाहुल्यावर चढू नये. बाहुल्यावर म्हणण्यापेक्षा घोडीवर बसूच नाही, घोडीवर बसूच नाही म्हणण्यापेक्षा तदेव लग्नं सुदिनं तदेव तारावलं चंद्रबलं तदेव दैवबलं लाभस्तेषां जयस्तेषां कुदस्तेषां. असत ना देवा. आमच्या भाषेबोनचं राहिलंय. दोघच असले फक्त, उशे साहेब नागरे सर. राजे हो, पैसे कमवजा, काम करे जा. ते म्हणला महाराज आमच्या इथे एक महाराज म्हणले पैसे का संग न्यायचेत का. मी म्हणलं त्या महाराजाचं नाव सांग बरं. अरे मी म्हणलं त्या महाराजांना असा बंगला पहाडा बांधलाय की हा भराल भोकड पडय. जरा शब्द जड गेला का भोकड. मला ती चोमाळी फारस छिद्र पडलं. हे ते चोमाळ्या गप्पा मला येत नाही. इथं 5-6 शेवटाच्या घाणानं नीट होईन तर सोनाराची हातोड्यात नथीचा दांडा चमटायची मुचकुनी त्यानं कुठं नीट होते तू. तुमच्याकडचे पैसे संपल्या, तुमच्या रक्तातले नाते तुम्हाला पत्रिका देत नाहीत. दुर्बळाचे कोण केवळ घाले ऐकून या. कोण ऐकत साहेब आपलं संपल्या, आपल्याकडचं संपल्याच्या नंतर याच्या पलीकडे सांगू का, पप्याची माय नीट बोलत नाही. धनवंत पुरुषासी स्त्रीला थवा करी कैसी कुटका देखोनी सुनी द्यायची. पुढचं तुम्ही म्हणन
कांता लवे सदा शृंगार भूषणे सदा शृंगार भूषणे आणि कांता लवे बहुमाने. बायको सुद्धा त्याच नवऱ्याला किंमत देती. तो वेळेला संध्याकाळचा किराणा घेऊन येतोय. याच्याकरता काम करत दादा जेव. हरी का नाम पेट का धंदा न करे मोर कांदा. काम करायचं माणसानं. काम वाट्याला जे येईल ते काम करायचं. आपल्या वाट्याला जे आलं असेल ते काम करायचं. शिवजी कासारांचा धंदा होता बांगड्या भरायचा. बांगड्या भरायचा. तुकोबरायच्या सोबत एकही माणूस बिनकामे नव्हता. एकही माणूस बिनकामे नव्हता. महाराज कोणाची मायविली बिनकाम्याची त्याच्या समोर राहायची. शिवजी कासारांचा व्यवसाय बांगड्या भरायचा होता. महाराज सोनबा ठाकरांना प्रश्न केला, तुम्हाला तुकोबराय कशाने प्राप्त झाले? उत्तर दिलं. सोनबा ठाकरांना परत वार केला, शिवजी कासार तुम्हाला तुकोबरायच्या कीर्तनात चाल म्हणण्याचा योग आला. गंगाजी मवाळा आणि शिवजी कासार तुकोबरायच्या कीर्तनात चाल म्हणायची. गंगाजी मवाळ. पण योग असायचा महाराज, जो आधी येईन त्याला टाळ. जो आधी येईन त्याला काळ सुधारित नव्हता महाराज. आता एखाद्याला हात सांगितलं, आता मीच एखाद्या वेळेस म्हणलं साहेब आमच्या गावाला टाळ पाहिजे, तर ते उद्या ऑर्डर करून न करून 100 टाळ देतील. पण तो काळ तसा नव्हता ना. तो काळ नव्हता ना तसा. आज माझ्या सद्गुरू गजानन बाबांची पंढरी समाधीतनं महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर टाळ मृदंग विना पोहोचत आहे. सद्गुरू गजानन महाराजांचं संस्थान आज सुद्धा. काय कमी आहे महाराज? पण तो काळ दुर्भिक्ष होता महाराज. कर्मणो गहनो गती. त्या दिवशी शिवजी कासारांना टाळ नाही. ऐकायला बसले, श्रोता म्हणून बसले. हरिदासाच्या घरी जन्म का? काय ताकद आहे हरिदासांची? एवढा शेवटचा पुरावा ऐका. आणि मग तो दिवस शिवजी कासारांच्या बाबतीत फार दुःखद होता. तुकोबरायचं कीर्तन त्यांच्या गावाच्या बाजूला 2-3 किलोमीटरवर चालू होतं. तुकोबरायचं कीर्तन सुरू झालं असेल तेवढ्या अवकाशात घरी शिवजी कासाराचा मुलगा मृत्यू पावला. याच्या अलीकडचे एक वाक्य बोलता बोलता राहिलो. सोनबा ठाकरांनी विचारलं, तुम्हाला तुकोबरायच्या कीर्तनातला चालीचा मान कसा प्राप्त झाला? महाराज हा संप्रदाय आचरणाचा आहे, फक्त साहेब आचरणाचा. या संप्रदायात जिच्याशी लग्न केलंय ती बाई सोडून जगातली जी बाई दिसन तिला जर माय म्हणत असेल ना, तर भारतातला 1 नंबरचा महाराज आहे. ऐका माझ्या शिवजी कासाराचं चरित्र ऐका. इथं कोणी कासार समाजाचा माणूस असेल, राजे तुमच्या कुळाला ज्यानं पवित्र केले त्याचं नाव आहे शिवजी कासार. बंध्या कासार समाजाच्या कुळाला पवित्र कोणी केलं असेल तर शिवजी कासारांनी केलंय. काय दर्जेदार माणूस होता, लक्षात घ्या, काय दर्जेदार. सोनबा ठाकरांनी विचारलं, तुला तुकोबराय प्राप्त झाले? शिवजी ठाकूरजी एकाच पुण्याईवर. कोणतं पुण्य? या महाराष्ट्राच्या मातीतल्या बायकांना सौभाग्याचा चुडा भरतो. आणि या महाराष्ट्राच्या मातीतल्या बायकांना सौभाग्याचा चुडा भरत असताना दोन्ही हातानं तिच्या हाताला स्पर्श करतो. साहेब वाक्य किती गोड आहे, पुढचं ऐका ना. त्या शिवजी कासारानं एकच सांगितलं, ठाकूर बाबा माझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ असलेल्या स्त्रीला बांगडी भरत असताना तिच्या हाताला स्पर्श करत असताना माय हा शब्द वापरतो. माझ्या लेवलच्या वयाची असेल तर तिच्या हाताला स्पर्श करताना बहीण हा शब्द वापरतो. आणि कमी वयाची पोरगी असेल तर तिला लेक म्हणून बांगडी भरितो. जीवनभर स्वतःच्या पत्नीच्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय, बहीण आणि लेक या डोळ्यानं पाहिले. आणि या पुण्याचं गोठुडं साठलंय. आणि म्हणून महाराज तुकोबराय भेटलेत. म्हणून तुकोबराय भेटले. म्हणून तुकोबराय. आणि कीर्तनात बसले. कर्मणो गहन होती, प्रारब्ध गहन होतं. चिमुकला मुलगा मरण पावला, एकुलता एक. बाईनं मांडीवर प्रेत घेतलं, रडू लागली, आक्रोशून रडत होती. रडत असताना शेजारी जमा झाल्या. महाराज काय लेकरावर प्रेम असते हो. मगाशी मी वाहटूळ शब्द वापरला ना, महाराज रागात वापरला. राग मानू नका माझ्या माईंनो. विद्यमान कलेक्टर आहे, विद्यमान कलेक्टर. 4-5 वर्ष ड्युटी राहिली. खवणे सर 4-5 वर्ष ड्युटी राहिली. विद्यमान जिल्हा ताब्यात आहे, जिल्हा ताब्यात. जिल्हा बापाने 92 एकर जमीन कमिली. डॉक्टर साहेब सेवा करतात आणि 8व्या दिवशी मायबापाची सेवा करायला जातात. माझ्यासोबत लग्न कशाला केलं? टच डोळे भरले कलेक्टरचे. गेल्या 14 वर्षापासून मायबापाला भेटू देत नाही. वाटूळच नाही कधी. ज्याच्या बापानं कलेक्टर केलंय म्हणून मला हिला जिल्ह्याचा बॉस मालक भेटलाय ना, तरी त्या मायबापाला भेटू देत नाही. वाटूळ नाही.
माझ्या माईंनो नका चुका करू, अशा नका चुका करू. एक वाक्य सांगतो ऐका. इथं बसलेल्या पुरुषांनो, बायकोचा अपमान करत जाऊ नका. आता बायकाला बरं वाटलं, ते म्हणते मेला आमच्यावर दगड टाकू लागला. बायकांचा अपमान करू नका, तिला लक्ष्मी म्हणते. एक सांगू का माझ्या माईंनो, तुम्ही किती मोठे आहात, किती मोठे आहात. याचं एक कारण सांगतो माझ्या माईंनो. ज्ञानोबरायला कोणाची कृपा असेल हो? आई वडिलांची. तुकोबरायला कोणाची कृपा असेल हो? कनकाबाईंची कृपा असेल. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांना कोणाची कृपा असेल? जिजाबाईंची कृपा असेल. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रतापांना कोणाची कृपा असेल? त्यांच्या आईची कृपा असेल. साहेब, हा पवित्र भारत देश महासत्ता देशात नेऊन झळकीला स्वामी विवेकानंदावर कोणाची कृपा असेल? त्यांच्या आईची कृपा असेल. माझ्या माईंनो, या देशातली हिरे घडवायची ताकद तुमच्यात आहे. आपल्या नवऱ्याचा पुरुषार्थ वाढवायची ताकद तुमच्यात आहे. तुम्ही चुका करू नका. एक वाक्य ऐका. एका बाईनं नवऱ्याला मदत केली, एका बाईनं नवऱ्याला मदत केली तर देवासोबत युद्ध जिंकला. त्या नवऱ्याचं नाव आहे राजा दशरथ. त्या नवऱ्याचं नाव काय? राजा दशरथ, पंढरपुरातल्या मालकाचा बाप, 7व्या अवतारातला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचे वडील राजा दशरथ. युद्ध करता करता रथाचा आग तुटला, मनगटाचा आग केला. युद्ध संपलं, पुढची हरली, विजयाचा गुलाल पडला. आनंदाचं काहुर अंतकरणात खेळत होतं. आणि माग रथात फिरून पाहिलं तर बायको दिसत नाही. गेली रे, कोणाचा तरी बाण लागला, मेली मेली. खालून म्हणली, मालक नाही गेले, माझ्यामुळे तुमचं युद्ध जिंकलंय. मोडलेल्या रथाचा आग फेकून दिला, चाक हातात घातलं आणि तिकडचं धरलं आणि मनगटाचा आग तयार केला. पूर्ण त्वचा निघून गेली. जर नसता आग केला ना तर दशरथ राजा युद्ध जिंकले नसते. कोणामुळे जिंकले? बायकोमुळं. नवऱ्याला मोठं करायची ताकद तुमच्यात आहे. म्हणून राज्य, राणी व संपत्ती देशाची, नवऱ्याला मोठं करण्याची ताकद. भगवान बुवा, तिनं जर अशी मदत केली तर ती नवऱ्याला देवासोबत जिंकायला लावती, इतकं मोठं करती. आणि तीच बायको विरोधात गेल्यावर हा दशरथ राजा आथरुणामध्ये घुसपटून मेला. हो, घुसपटून मेला, रडून रडून मेला दशरथ राजा. इतके 2 पार्ट आहेत तुमच्याकडे माझ्या माईनो. तुम्ही 2 नंबरचं पार्ट स्वीकारू नका, 1 नंबरचं पार्ट स्वीकारा. माझ्या राजोरेश्वराची तुमच्यावर कृपा होईल. तुमच्या पायाला हात लावून मदत करा. पती आणि पत्नी संसारूपी रथाची चाकं येतं. हे चाकं जर सरळ चालले तर रथ शेवटाला जात असतो. चुका करायच्या नाही माझ्या माईनो. चला, शिवजी कासारांचा मुलगा मृत्यू पावला, इथपर्यंत आलतो ना. बाई रडत होत्या, शेजारी पाजारी जमा झाले. सगळ्यांनी विचारलं, महाराज कुठे गेलेत? इथे जवळच तुकोबरायांचं कीर्तन चालू आहे हो, तिथे कीर्तना करता माझे मालक गेलेत. मालक येईपर्यंत अंत्यविधी थांबवा. सात्विक शिवजी कासारांची पत्नी होती. महाराज, दिवसभर बांगड्या भरून आलेली पैसे घरात जेवढे साचतील, कोणी जर वारकरी आला तर त्याचं साहित्य आणून वारकऱ्याला जीव घालीत होती. इतकी सात्विक शिवजी कासारांची पत्नी होती. सात्विक. पण देवानं घाला घातला, पुढचं लेकरू मेलं. शेजारीने एक नालायक होती, तिनं काय म्हणून संदेश दिला असेल, पण तो संदेश फायद्याचा ठरला. तिनं कानात सांगितलं, तुमच्या नवऱ्याला कळत नाही, उठलं की त्या तुकाराम महाराजांचं भजन ऐकतोय. ती फार वाईट बोलली होती, मी त्याचं बोलत नाही. काही संसार कळत नाही, लेकराला ताप आली याचं काही कळत नाही, घरात काही द्रव्य असावं याचं कळत नाही, उठलं की सुटलं त्या तुकोबरायांचं कीर्तन ऐकतोय. उचलाय प्रेत आता त्या तुकारामाच्या कीर्तनात. असला घाणेरडा शब्द सांगितला तिने. महाराज, त्या बाईची हिंमत नव्हती. पण शेवटी डॉक्टर साहेब पोटचं दुःख होतं. त्या चिमुकल्या बालकाला खांद्यावर घेतलं आणि बाई चालत 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 जिथं तुकोबरायचं कीर्तन चालू होतं तिथं. वारकऱ्याचा दर्जा किती मोठा. इतकंच ऐका, इतकंच ऐका, इतकंच ऐका. महाराज, आपली अभ्यासाची लेवल उंचायला पाहिजे. परवाला मला माझे 2 मित्र भेटले, कीर्तनकार, चांगले आहेत बिचारे. त्यांनी सांगितलं, महाराज, हल्लीच्या कालाचं वर्णन केलं. त्यांनाच मी सांगितलं, जगाचा कालाचं वर्णन करायचं आपला अधिकार नाही. आपण आपली आंघोळ करावं. बुटकभर पाणी घेऊन दुसऱ्याला आंघोळ घालायची आपली लायकी नाही. आपण स्वरूप पाहावा.
विश्वरूप पाहण्यासाठी विटेवरचा मालक उभा आहे. आपले पाय पोळतीत म्हणून आपण बूट घालावं. एका नालायकानं जितके जनावर दिसतील तितके कापले आणि रस्त्यावर कातडे आथरले. म्हणलं कशा करता? लोकांचे पाय पोळू नये, जनावर पुरणार नाहीत ना. तू एका कातड्याचा बूट करून तू या पायात घाल, अख्खे जनावर कापून रस्त्यावर कातडे टाकशील तर सृष्टीचा भंग होईल. स्वरूप पाय, विश्वरूप. लोकांचे पाय पोळू द्यायचेत का न पोळू द्यायचे तू विटेवरचा मालक ठरील, तो ठरवील ना. तू कशाला तो आगावपणा करतो? योग असा आला. त्याला दोघांना सांगितलं, तुम्हाला जर वरच्या पायरून खाली यायचं नसेल तर अभ्यास करत राहा. जनता इतकी हुशार आहे महाराज, तुम्ही किती दिवस लोकांना फसितान? लोक येडे आहेत का? आपल्या पुढे बसतेत म्हणजे काय त्याच्या गोळ्या संपल्यातोय? नाही. अहो एक एक इथं बसलेले हजारो गिरगावकराला आवताला झुकतील इतके श्रीमंत माणसं आहेत. गिरगावकरांना म्हणायचंच नाही मी फार शहाणा आहे. हजारो लोक गिरगावकराला इकत घेऊन मशीद व्हायला लावतील, इतके श्रीमंत आहेत. म्हणायचंच नाही मी शहाणा आहे. तू फक्त बुद्धीचा वार कर, लोक तुला डोक्यावर घेऊन नाचतील. साहेब क्षेत्र कुठलंही असू द्या, अभ्यासाचं सूत्र तुमच्या जर सूत्र वैद्यकीय क्षेत्रात ठेवलं तर कोणाची मायवेली तुमचा हात पकडायची. तुम्ही तुमचं नीतीसूत्र वैद्यकीय क्षेत्रात सोडायचं नाही. जे नियतीला मान्य, जे धन्वंतरीला मान्य, कोणाची मायवेली तुमचा हात धरायची. शैक्षणिक क्षेत्रात जर कोणी असेल, इमाने इतबार आपण बालकाला शिकवत असाल, शाळा चांगली नागरे सर तुमची, बऱ्यापैकी इथल्या प्रशासनानं पुरस्कार दिलेत त्या शाळेला. काय गावाचं नाव? वीर कल्याण. पाहून आलो बापू आपण तिथं. कारण लोकांची लेकरं पैसे देऊन ज्या शाळेत शिकतात, इंग्रजी शाळेत, ती शाळा जिल्हा परिषदची दादा महाराज. बाप्पा हे पा काय ग पळी झळकती ना आपलं तुपलं वळकती. माझ्या दादा पाटलाची ती सासरवाडी बाबा, गावरान तूप खातू वागते तर जाऊ कायच करावं बा. चांगली गोष्ट आहे. काय कोणाची हिंमत आहे शिक्षण क्षेत्रात मागे वाढायची? महाराज तुमच्या क्षेत्रात जितके राग आळवता येतील तितके पुन्हा पुन्हा आळवायचे. असं समजायचंच नाही आता आपला लय अभ्यास झालाय. बाप का जन्माला येईन सांगता येत नाही. अशी हिरे जन्माला येते, मग आपल्याला बसावं लागतं घरीच धुणेवाळीत. हो. एक जण म्हणला मला इतके श्लोक, अरे तुला तितके श्लोक पाठ आहेत, बंधे ग्रंथ पाठ असणारी जगात लोळायलेत. अभ्यास कर. 3 जिल्ह्यात एक पैलवान गाजला. 3 जिल्ह्यात एक पैलवान गाजला, दंडत थापटायचा, समकावा द्यायची. तरी हुकलीन राज. हो ऐका ना काय. हा असं पाहिजे. पण मै जाईन सोयी निघून बशिनारे जवळच येत. म्हणून ताच इतकी रगील की आहे. काल येऊ लावलो गर्दी जाकू जाकू. मला म्हणला महाराज पठ्ठ्यासारखा पठ्ठ्या 3 जिल्ह्यात कोण नाही. म्हणलं मुगडे बस त्या पलीकडे जिल्ह्यात लय मोठा आहे. कोण म्हणताय? म्हणलं मी म्हणतो. कस काय? आणि म्हणलं तोंडानं. कसं काय तोंडानं म्हणतो कशानं म्हणतो? म्हणलं पैलवानच येते. आणि तो काय करीन? म्हणलं तुला पाडीतून. काय कोणा? म्हणलं जाऊन तर येईन. चला ना तुम्ही. आणि म्हणलं मी काय सोंबळ्या आहे तुझ्या संग यायला? मी कीर्तन करेन तुझ्या संग कशा लिहू? 9 क्विंटल बदाम खाल्लेत. म्हणलं 20 पोते खाय तरी ते तुला पाडीत येते. कांदे खाणारे आधी शेतकऱ्याचं पोरग होतं आपलं. कांदे बैंगन भरीत हे सगळं असं साधं खाणार होतं ते. आणि लय काही खाल्ल्यानं ताकती येत असतात का? राक्षस आहे ना बंदी ढोरं खाल्ले. राक्षस आहे ना बंदी ढोरं खाल्ले. आणि वाढणाऱ्यानं काय खाल्ला? पाला. तरी हाणले. हे कोण धसकटाल कसपट समजायचं नाही. हे म्हणला कसपट आहे. आणि ते कसपट फुगलून पाय झाला एवढा. जालना हॉस्पिटलला भरती. सिटी स्कॅन आमक कॅन कॅमेरे एक्सरे फेक्सरे. अरे बापरे. म्हणजे ऑपरेशन करावं लागते. औषध गोळ्या मिळून 70,000. दवाखान्यातून सुट्टी झाल्या नुसते शेंगदाणे हाणू लागला. आणि बैंगनाचं भरीत पुन्हा बम फुगला. टाके तोडून बैंगन बाहेर. हे म्हणलं ऑपरेशन करता येत नाही राव, आता अवघड झालंय. पुन्हा 2.25 लाख रुपये. दसकडाला कसपट समजित असते तो.
हे घोसल्यावरच कळत आहे काय. असं कोणाला काही समजायचंच नाही राजू. दसकटाला कसपट हे पाच घुसत का तेव्हा कळत इकडे गेल्यावर सरा का. आम्ही एकदा हॉस्पिटलला गेलो संध्याकाळी असंच काहीतरी. हो भिऊ गजानन महाराज तुम्हालाही धन्यवाद. पाठीमागे बसलो होते ते अपघातात पडो हॉस्पिटलला. त्याला ते चिरू इतकं ओरडू लागलो मी आणला अरे पाणी टाकून प्यायची असतीस पडा नसतास. मोटरसायकलून पडलो पिऊन डिऑर्डरवर गेलत. आता नको ना आरडू म्हणलं. हा तू ह्या पियाने पप्याची माय आरडायली. तू आता सुया टोचताना जर आरडू नको दम धर न कळ सोसणं जर शिक. साधं समजायचं नाही कोणाला. गेलं त्या गावात पहिलवान त्याच्या संघ 2-4 होते बिनशेपटीचे लय संघ असते चहाने. गेले होत्या सोबत. तिथे गेल्या म्हातारी भाकरी करू लागली. आजी पहिलवान 2 गडी दुधात पिळायचे आणि नुसत्या बदामाचं पाणी पित होता. हा रान बोक्यावानी मानन गिनन ती त्याची ऊसातल्या डोकरावानी मांडे आणि ते अनुग्या त्याच्या असा पहिलवान होता. असं हलूच लागला. म्हातारीनं भाकरन कोरडी भुरकी वाढली. ते म्हणला आजी मी बदाम खाणार आहे तेल एक तू यायचं. ती म्हणली बाबा आम्ही जास्त तेलकट खात नाही तर आम्ही फक्त सणाला भजे खातो. ते म्हणलं आजी आमच्या इथे रोज सकाळ संध्याकाळ भजे म्हणूनच काशी फळावानी फोगलास रोजचे भजे खातो म्हणून. आधी म्हातारी जुन्यातली होती ना ती. पण म्हातारी म्हणली तुला भुरकी तेल पाहिजे का. मडक्यात कळडी होत्या भाजलेल्या. कळडी कळतात का जीनच्या पॅन्टीवाल्याला. कळडी तेल काढी ते कळडीचं भाजलेल्या कळडी त्याच्या पात्रावर टाक. म्हणलं आजी या कळडी येत ना तेल नाही ना ह्या घाण्या. ते म्हणजे आमच्या इथे कोण घाण्यावर नेत नाही. ज्याला तेल खायचं ते कळडी पिळीत. कळडी पिळीते कळडी. आणि पहिलवान म्हणला आजी कशा कळडी पिळू. आणि मेल्या तुला कोण पहिलवान केलं रे. तुला कळडी पिळता येत नाही कशाचा पहिलवान आहेस रे तू. साहेब 92 वर्षाची म्हातारी उठली त्याच्या ताटावरल्या कळडी घेतल्या अशा पिळल्या. कळ 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 टळ 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 तेल पडलं. पहिलवानानं एका भाकरीची 6 घास केली आणि सांगच्याला म्हणला चला रे. बुटन सॉक्स तिथंच विसरले. म्हातारी म्हणली बुटन सॉक्स राहू द्या. अरे बुट अरे न्या रे बापा बुट इतके भारीचे मा पहिलवान घालीत नाही ना तू. न्या न्या न्या. राहू दे म्हणला आजी राहू दे माय 82 वर्षाची आहेस तर कळडी पिळल्यावर तेल काढ. तू या नातवानं मला पिळल्यावर मो काय काय काढीन बाई. मी येतो माय मला नाही थांबायचं. बाप जन्माला सांगता येत नाही. त्याच्यामुळे अभ्यास करणं गरजेचं. चला खांद्यावर प्रेत घेतलं. 5 मिनिटात पूर्ण विराम. आज सगळं वागून घ्यायचा. जागरी नंतर सामुदायिक भजन होईल. पाहतीबाई म्हणते चलू द्या बाबा. हो उद्या गणपती बाप्पाचा जन्म काला मला फुकून द्या. हो ना म्हातारी म्हणते चलू द्या बाबा. चांगली म्हातारी कीर्तन ऐकायली. कायच करावा. ए आजी मी तू इतका म्हातारा उग माय मला आशीर्वाद दी. साहेब 100 कोटी खर्चिल्या इतका आशीर्वाद मिळत नाही. 100 कोटी खर्चिले तरी मिळत नाही आशीर्वाद. अहो पुढाऱ्यानं पोते वाटलेत तरी पुढारी पुढे गेल्या मागचे शा देतात. पाहत नाहीत का आपण काय दिलं त्या म्हातारीला आपण. काय आशीर्वाद महाराज. विटेवरच्या मालकाची वाणी असती. असे आशीर्वाद मिळीत पळायची. चला खांद्यावर प्रेत घेतलं. शेवटचा प्रसंग आणि कीर्तनात जाऊन बसल्या. मांडीवर प्रेत घेतलं. रडू लागल्या. शेजारणीने विचारलं बाई कीर्तनात लेकरू झोपलंय तुम्ही रडता का. माय झोपलं नाही माझा मुलगा आहे कालवश झालंय. गेलं ग माय माझं बाळ वारलंय म्हणून रडते. बाई म्हण तू मशानात का नेलं नाही ग. माय मेलेल्या माणसाला मशानात नेतात हे मला कळतंय ग. पण ह्या पोराचे बाबा
तुकोबारायच्या कीर्तनात बसलेले आहेत. कोणाच्या शेजारी साहेब? एका बाजूला मंबाजीबा गोसावी बसलेले आहेत. मंबाजी गोसाव्यावर भगवान शिवजीची कृपा झाली. मंबाजी गोसाव्याला शिवजीने विचारलं, तुम्हाला काय देऊ? तर मंबाजी गोसाव्याकडे 1350 एकर जमीन होती त्या काळात. श्रीमंत मंबाजी बुवा. पण शिवजी भगवान शिवजीला सांगितलं, मला झोप येत नाही आणि झोप आली तर लवकर जाग येत नाही, म्हणून मला उठवी जा. शिवजीनं स्वतःच्या शंकाला आदेश दिला आणि शंकाला सांगितलं, रोज सकाळी ब्राह्मी मुहूर्तात मंबाजीच्या कानात वाजत आहे. कोण? शिवजी. शिवजी काय मंबाजी बुवा असतील महाराज? ते मंबाजी बुवा. आणि मंबाजी बुवाच्या बाजूला अनगडशा फकीर, सिद्ध फकीर, सिद्ध तुकोबारायचं कीर्तन ऐकायला. त्या फकीरानं चिमटा वाजिल्याच्या नंतर पाऊस पडत होता. एवढा सिद्ध फकीर. आणि फकीराच्या उजव्या मांडीला मांडी देऊन बसलेली व्यक्ती, रयतेचे राजा, 5व्या क्रमांकाचा राजा, या देशाला लाभलेला. आई लेकरावर जितकं प्रेम करते असं प्रेम करणारा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. महाराज आचरणाचं सूत्र किती गोड होतं शिवाजी महाराजांकडे. अरे काळा रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. तिला पाहुणी आई म्हणाला, तिला पाहुणी आई म्हणाला, राजा तो शिरवान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. मला इतकाच मुद्दा पाहायचा लागतो साहेब. विरोधकाची सोन असताना अमावस्याच्या रात्री जिच्या अंगाचा प्रकाश पडत होता, तिला पाहुणी आई म्हणाला, तिला पाहुणी आई म्हणाला, राजा तो शिलवान. महाराज अमावस्याच्या दिवशी तिचा प्रकाश दादा पाटील, आणि तिला आई म्हणावा, काय दर्जा असेल महाराज. आणि त्या राजाच्या मांडीला मांडी लावून बसलेले शिवजी कासार. शेजारच्या बाईनं सांगितलं, बाई ऐकते का ग? मी तुकोबाराला सांगते, थोडा वेळ कीर्तन बंद करा, हिच्या मालकाला उठवा, मुलाचा अंत्यविधी करायचा, घरी पाठवा. शिवजी कासार महाराजांच्या पत्नी किती विवेकी होत्या. तिने त्या बाईला सांगितलं, बाई मरू दे ग, त्याचं आयुष्य संपलंय. बालवय, त्याला कीर्तन ऐकायला भेटलं नाही ग. पण जेवढा वेळ तुकोबारायचं कीर्तन चालू असेल तेवढ्या वेळात तुकोबारायची शब्द सुमनं माझ्या बालकाच्या पार्थिवावर पडत असतील, माझ्या लेकराच्या पार्थिवावर तुकोबारायची शब्द सुमन पडत असतील. आणि तुकोबारायचं कीर्तन बंद करू नको ग, एवढ्या मोठ्या महात्म्याच्या कीर्तनात व्यत्यय आणू नकोस. महाराज तुकोबारायला कळालं नसेल का साहेब? विठ्ठल विठ्ठल भजन सुरू झालं आणि तुकोबारायने डोळे झाकली, भजन चालू होतं विठ्ठल विठ्ठल. आणि डोळे झाकून विटेवरच्या मालकाला सांगितलं, प्रभू आयुष्यभर ज्याने या महाराष्ट्राच्या मातीतल्या मावल्यांना बांगड्या माय आणि बहीण म्हणून भरावा, ज्याने या महाराष्ट्रातल्या मावल्यांना सौभाग्याचा चुडा, त्यांच्या ललाटीचा चुडा, त्यांच्या सौभाग्याचं वाण आयुष्यभर या महाराष्ट्रातल्या मातीतल्या बायकांना माय बहीण म्हणून भरावा, इतकं पुण्याचं गाठोड ज्याच्याकडे असताना त्याचं बाळ या वयात मारावं देवा. देवा, अशा पवित्र वारकऱ्याच्या नावानं कुंकू लावणारी शिवजी कासाराची पत्नी घरी आलेल्या वारकऱ्याला विनमुख जाऊ देत नाही, अशा शुद्ध अंतकरणी माऊलीचं बाळ अर्ध्यावर मारलंस रे देवा. देवा, या विश्वातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणून तुझं भजन नाही विसरणारा शिवजी कासार याच्या जीवनात हे दिलंस का रे देवा? पण असू दे देवा, निसर्गाचा नियम आहे, उपजल्या पिंडा मरण सांगाते, ही तुझी लीला आहे. आणि साहेब कीर्तनाला सुरुवात झाली. आईचे डोळे बंद झाले आणि बंद झालेल्या माईच्या डोळ्यातून ते पाणी पडत होतं. टप 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 पाणी पडत होतं. अचानक मुलगा उठला आणि आईचे डोळे पुसले. माय का रडते ग, माय का रडते ग, माय का रडते ग. तिला असं वाटत होतं की माझा स्वप्नातला साक्षात्कार आहे की काय. डोळे उघडून पाहिला तर मेलेला मुलगा उठून बसतोय. यम ठणठण बोंबलत होता.
दक्षिणेचा राजा ठणठण बोंबलत होता. विश्वाच्या मालकाला सांगितलं, जगदानंद कंद जगतपते, काय किंमत आहे आमच्या पदाला? भगवान शिवजीनं सांगितलं आणि पंढरीतल्या मालकानं सांगितलं, राजा मेलेल्याला वापस करणं तुझी तर गेली, पण आमची पण गेली. पण या तिघांची कोणी जिरिली तर ती वारकऱ्यानं जिरिली. महाराज निसर्गाचं सूत्र आणि बायडाटा मोडून ज्याचं जीवनचरित्र असतंय त्याला वारकरी म्हणतात. म्हणून हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी विढोबा